त्याची स्पीडच तेवढी आहे मॅक्सिमम आहे. Okay. So yesterday we have seen few small things about Python and few things about the numbers, concatenation, string. Okay. We have seen overview of data type. Okay. Now today we are going to see about the numbers, how we can use the numbers. So the simple operations like addition, subtraction. Okay. Suppose A is equal to 4 plus 9. Print A. Okay. If we run this, तुमचं answer 13 आहे. Okay. त्याच्यानंतर we can do the simple multiplication. Okay. So here we are going to get the answer. After that, if I want to perform something like this, divide by 2. Okay. आता इथे बघा इथे आन्सर काय आलाय 13 डिवाइड टू 6.5. Okay. Now what I'm doing, I'm using one more divide symbol. आता आन्सर काय येऊ शकतं बघा पहिले मी एकच सिंगल डिवाइडचा सिम्बॉल यूज केला होता काय आला आन्सर 6.5. ओके 13 डिवाइड बाय 2 6.5 इट इज ओके. आता इथे काय करतोय मी आय एम पुटिंग टू सिम्बॉल ऑफ डिवाइड वन आफ्टर अनदर. काय येईल आन्सर आता या केसमध्ये
काय येऊ शकतं? आता सपोज मी असं केलं, सपोज प्लस प्लस टू, काय होईल आता? लेट्स रन दिस. काय आलं हे? फक्त 15 आलं. 13 प्लस टू 15. ओके. नाव व्हॉट आय एम डुईंग, आय एम पुटिंग सिंगल डिवाइड सिम्बॉल. 6.5. आता मी इथे दोन डिव्हिजनचे सिम्बॉल दिले. काय येणार आहे आन्सर? 6.5. लेट्स सी. काय आलं आन्सर? 6. ओके. आता आन्सर लक्षात ठेव. याच्यामध्ये मी थोडंसं चेंज करतो. आय एम चेंजिंग द साइन ऑफ दिस 13. ओके. आता बघा, आता काय आन्सर येत आहे? काय काय या सिम्बॉलचा पर्पज सांगता येईल का? जर पॉझिटिव्ह नंबर असेल, इट इज गिविंग मी 6.5. ओके. इन नॉर्मल डिव्हिजन दिस सिम्बॉल इज नोन ॲज फ्लोर डिव्हिजन. काय म्हणतोय सिम्बॉलला आपण? फ्लोर डिव्हिजन. जर दोन्ही नंबर काय असतील, इफ बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह, इट इज गोइंग टू प्रोव्हाइड मी 6. ओके. आणि कोणताही एक नंबर जर निगेटिव्ह आहे याच्यामध्ये, व्हॉट आय एम गेटिंग? -7. असं का बरं? काय करतोय तो ऍक्च्युली? हा जो सिम्बॉल आहे काय करतो ऍक्च्युली? रिझल्ट वरून काय वाटतंय तुम्हाला? नॉर्मल डिव्हिजन काय येत आहे? 6.5 येते. ते बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर मी काय केलं? फ्लोर डिव्हिजनचा सिम्बॉल यूज केला. आन्सर काय आलं? इन्स्टेड ऑफ 6.5 काय आलं? 6. ओके. म्हणजे त्याने काय घेतलं? कम्प्लीट नंबर घेतला. ओके. मग निगेटिव्ह मध्ये पण काय घेतलं पाहिजे होतं त्याने? -6 घ्यायला पाहिजे होतं. पण त्याने घेतलं काय? 7. तो डिसाईड कसा करतोय कोणता नंबर घ्यायचा आहे? कंप्लीट नंबर 6 आहे, पण क्लोजेस्ट कंप्लीट नंबर 7 पण होता. प्लस मध्ये, पॉझिटिव्ह मध्ये. कळतंय का मी काय म्हणतोय? तुमचे नंबर लाईन मध्ये काय असतात? तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही नंबर्स आहेत. आता काय होतंय? सिम्पली जर मी सिंपल डिव्हिजन करतोय, इट इज गिव्हिंग मी प्रॉपर 6.5. ओके, नो प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये मी फ्लोर डिव्हिजन करतोय, याला फ्लोर डिव्हिजन बोलतात. याच्यामध्ये काय येतं? आन्सर 6 येतं. याच्यावरून काय समजलं मला, की तो नियरेस्ट पॉझिटिव्ह नंबर ग्रॅप करतोय. पण नियरेस्ट पॉझिटिव्ह नंबर 6च आहे का? 6.5 वरून इक्वल डिस्टन्सवर कोण आहे? 7 पण आहे. मग त्याने काय कन्सिडर केलं इथे? 6.6 कन्सिडर केला. बट इफ आय चेंज द सिम्बॉल, ओके, इफ आय एम चेंजिंग द साइन, काय करतो तो? -6च्या ऐवजी काय घेतो तो? -7. ओके. मग कोणता नंबर ग्रॅप करतो? कसं डिसाईड करतो तू कोणता नंबर घेतला पाहिजे? सिम्बॉलवर नाही. तो एकच गोष्ट करतो. काय करतो तो? क्लोजेस्ट स्मॉलेस्ट कंप्लीट नंबर घेतोय. कोणता? स्मॉलेस्ट कंप्लीट नंबर. मग -6 छोटा आहे की -7 छोटा आहे? -7 छोटा आहे, म्हणून तो काय ग्रॅप करतो इथे? -7. ओके. तर तुमचं फ्लोर डिव्हिजन काय करतं आपल्याला? इट प्रोव्हाइड्स अस कंप्लीट नंबर. ओके. येस. क्लोजेस्ट कंप्लीट नंबर. कोणता पण? स्मॉलेस्ट. ओके. जो स्मॉलर नंबर आहे, इथे -7च्या ऐवजी काय घेऊ शकत होतो? -6 पण पॉसिबल होतं. पण घेतला का -6? नाही. त्याला काय पाहिजे? स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. ओके. आलं लक्षात? सो दिस इज नोन ॲज फ्लोर डिव्हिजन. त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट नंबर मिळतो. आता याच्यामध्ये आपण लेट्स डू वन मोर चेंज. बसा लवकर.
यस, झाले सगळे सेटल. ओके, आता इथे मी समथिंग असं लिहितोय काय, इंटू 2. ओके, लेट्स रन दिस. काय आला आन्सर? 10. ओके, आता इथे मी बघा काय लिहितोय, साइन 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन लिहिली, काय आलंय 25. आता सपोज मी इथे 3 टाइम मल्टिप्लिकेशन लिहिलं, काय येणार? येस, काय येणार इथे? काय आलं? इनव्हॅलिड सिंटॅक्स. सो इथे 2 वेळाच अलाउड आहे. 2 मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल मीन्स काय इथे मी पॉवर 5^2. आलं लक्षात? येस, सो इथे तुमच्यासाठी इथे पॉवर साठी पण सिम्बॉल प्रोव्हाइड केला आहे. आता अजून एक गोष्ट, 5/2 काय येणार आहे आन्सर इथे? 2.5. ओके, इफ आय एम युझिंग फ्लोर डिव्हिजन काय येणार आन्सर? काय आलं पाहिजे आन्सर या केसमध्ये? सो लेट्स ट्राय. 2 आलाय. ओके, नाव आय एम युझिंग वन मोर सिम्बॉल. हा, इथे काय लिहिलंय मी आता? 5% सिम्बॉल 2. काय आलं आन्सर? का बरं? मॉड्युलसचा सिम्बॉल आहे. मॉड्युलस काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? ओके, येस, हा जो सिम्बॉल आहे इट इज नोन ॲज मॉड्युलस सिम्बॉल. काय म्हणतो आपण याला? दिस इज नोन ॲज मॉड्युलस. याचा यूज कशासाठी होतो? टू गेट द रिमाइंडर. तुम्ही डिव्हिजन करता ना, आखरीमध्ये जी पण रिमेनिंग व्हॅल्यू आहे रिमाइंडर, ती जर ग्रॅब करायची असलं, इन दॅट केस वी आर गोइंग टू नीड दिस मॉड्युलस सिम्बॉल. आता हा कुठे यूज होतो? इफ यू वॉन्ट टू फाइंड इवन ऑर ऑड नंबर. ओके, इवन ऑडचा कोड केला असेल सी मध्ये, केलाय का सी लँग्वेज मध्ये? इवन नंबर कोणता, ऑड नंबर कोणता फाइंड आउट करायसाठी. इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज दिस सिम्बॉल, मॉड्युलस सिम्बॉल. ठीक आहे, कोणकोणते सिम्बॉल आहे माहिती आहे? ऍडिशन, सबट्रॅक्शन, सिंपल डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर काय? फ्लोर डिव्हिजन. कोणता सिम्बॉल आहे? फ्लोर डिव्हिजन. त्याच्यानंतर डबल मल्टिप्लिकेशन इज एक्सपोनंट ऑर पॉवर. ओके, येस, सो हे काही सिम्बॉल्स आहेत. आता याच्यामध्ये पण जर एखादा मोठं इक्वेशन असेल, येस, -5 into 2 divide 23, ओके, mod 4, असं काही मोठं इक्वेशन असेल, तर याच्यामध्ये कोणतं पार्ट फर्स्ट सॉल्व्ह करायचं? येस, आता हे पूर्ण इक्वेशन आहे, तर पहिले काय करेल मी? पहिले मी ऍडिशन करू किंवा सबट्रॅक्शन, और शुड आय परफॉर्म मल्टिप्लिकेशन, और शुड आय परफॉर्म दिस मॉड्युलस? काय करायला पाहिजे पहिले? कसं ठरवणार आपण? मॅथमॅटिक्स मध्ये कसं ठरवतो आपण? गणितात कोणतं इक्वेशन ओपन करताना कोणतं साइन पहिले सॉल्व्ह करायचंय? कशावरून ठरवतो आपण? बॉडमास. सेम रूल इज
इयर. ओके, आपण तो टेबल लेटर ऑन बघूया. त्याला काय म्हणतो आपण? प्रेसिडेन्स. काय म्हणतो आपण? प्रेसिडेन्स. आपण लेटर ऑन तो डिटेल मध्ये बघूया. ओके. ओके, आता तुम्हाला सिंपल एक कोड लिहायचा. तुमच्याकडे सगळ्यांकडे पायड्रॉइड आहे? येस. मोबाईल मध्ये सगळ्यांकडे पायड्रॉइड आहे. एवढंच की करायचं तुम्हाला. काय करायचं? एक व्हेरिएबल घ्यायचा आहे पर्सेंटेज नावाचा. ओके. येस. कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन? ओके, रूल माहिती नाही तुम्हाला? हा, मग आम्ही पार्टी नाही विसरणार बरं का. ओके. इनिशियली सपोज त्याच्यात मी 0 स्टोअर करतोय, किंवा काय करायचं, कोणते पण 5 सब्जेक्ट घ्यायचे आहेत, तुमचे जे पण सब्जेक्ट असतील. ओके, त्यांचं टोटल करायचं आणि त्याचं काय फाइंड आउट करायचंय? पर्सेंटेज. एवढा कोड लिहायचा. जमेल? एकदम इझी कोड आहे, हार्डली 2-3 मिनिट्सचा कोड आहे. करता येईल? ठीक आहे, करा फास्ट. काय करायचंय? कोणते 4-5 सब्जेक्ट घ्यायचे, त्यांचं टोटल करायचं आहे. सपोज आउट ऑफ 100 आहे. ओके, आणि पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे आउट ऑफ 500. गप्पा नाही, गप्पा नाही, गप्पा नाही. कोणाकडे नाहीये पायड्रॉइड? त्यांची गरज पडते डाउनलोड करायला. नोटबुक मध्ये लिहा. नोटबुक मध्ये लिहा तो कोड. तुम्हाला आयडिया आली ना बेसिक ऍडिशन सबट्रॅक्शनची? काल व्हेरिएबल बघितलं, मग नोटबुक मध्ये लिहा. ज्यांच्याकडे पायड्रॉइड नाहीये, नोटबुक वर लिहा. ओके, नोटबुक वर तुमचे लॉजिक जे आहे ते क्लिअर होऊन जाते पहिले. ठीक आहे. सिंपल काय करायचंय? 5 सब्जेक्ट घ्यायचे, त्याचे काहीतरी इनिशियल मार्क्स द्यायचे आहेत. ओके, आणि त्याचं पर्सेंटेज प्रिंट करायचं स्क्रीन. एवढंच करायचं. जोपर्यंत पायड्रॉइड डाउनलोड होतोय, नोटबुक मध्ये कोड लिहून द्या. तुम्हाला क्लिअर आयडिया काय करायचं. ओके, काय लिहायचंय कोड? सिम्पली 3-4 सब्जेक्ट घ्यायचे. चला, तुमच्या सब्जेक्टचे नेम सांगा. काय? पायथन. ओके, पायथनला सपोज 50.73 मार्क्स आहे. अजून एखादा सब्जेक्ट सांगा. जावा. काय? 70.23. अजून एखादा सब्जेक्ट. काय? पीसीएम. ओके, डीसीएल. एम एम आहे का? ओके, 80.54. ओके, मी 3च सब्जेक्ट घेतोय. ओके, मला काय करायचं? यांचं टोटल करायचंय. तर मी एक टोटल नावाचा व्हेरिएबल घेतला, इज इक्वल टू पायथन प्लस जावा प्लस डीसीएल. ओके, आता मॅक्स मार्क्स किती आहे? मॅक्सिमम मार्क्स आउट ऑफ 100 आहे. मग टोटल किती आहे? 300 मार्क्स. ओके, मग पर्सेंटेज कसं काढणार आहे मी? सिंपल, पर्सेंटेज इज इक्वल टू काय? टोटल जे तुम्हाला मिळाले डिवाइड बाय किती? मॅक्सिमम मार्क्स. किती मिळू शकता? 3 सब्जेक्ट मध्ये 300 मिळू शकतं मॅक्सिमम, आणि इंटू 100 झालं. प्रिंट. इथे काय दिसेल मला? पर्सेंटेज.
किती लाईन्स आहे? हार्डली 4-5 लाईन्स आहे. Let's run this. आता बघा, रिझल्ट काय मिळालाय मला. येस, मी रॅन्डम 2-3 सब्जेक्ट घेतले, त्यांचं पर्सेंटेज फाइंड आउट केलंय. पर्सेंटेज काय मिळालंय मला? 67.16666. आता तुमचा जो रिझल्ट येतो MSBTचा, त्याच्यामध्ये एवढे डिजिट्स असतात का पुढे? येस. तिथे पण असंच काहीतरी सॉफ्टवेअर बनवलंय. ठीक आहे, लिहून घ्या पहिले, आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. येस, झालाय का एवढा कोड? येस, झालाय एवढा टाईप करून. ओके, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या स्क्रीनवर. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आहे तुमचं, जेव्हा आता सपोज हे सॉफ्टवेअर तुम्ही युनिव्हर्सिटीच्या रिझल्टसाठी यूज केलं, तर एवढे डिजिट्स लागणार आहे का आपल्याला? एवढे डिजिट पॉसिबल आहे का आपल्याला शो करणं? नाही. मग काय करायचं आपल्याला? यांना रिमूव्ह करायचं, जो अनवॉन्टेड पार्ट आहे त्याला रिमूव्ह करायचं. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय एक फंक्शन आहे. येस. नॉर्मली काय करू शकता तुम्ही? अजून काय आयडिया आहे तुमच्याकडे? काय करू शकतो आपण? फक्त आपल्याला काय पाहिजे? सुरुवातीचे 4 डिजिट पाहिजे. तर काय करता येईल? येस. नॉर्मल मॅथमॅटिक्स मध्ये काय करतो आपण? असं खूप मोठा डिजिट असेल तर आपण काय करतो त्या केसमध्ये? त्याला आपण काय करतो? राऊंड ऑफ करतो. येस. त्याच्यामध्ये फंक्शनचं नाव काय मी सांगितलं, ह्युमन लाईक लँग्वेज मध्ये आहे सगळं. ओके. त्याच्यामध्ये पण एक फंक्शन आहे, त्याचं नाव काय? राऊंड. आता बघा, मी फंक्शनचं अर्ध नाव टाईप केलं, पूर्ण काय आलंय ते खाली फंक्शनचं नेम आलंय. त्याच्यानंतर त्याने काय सांगितलंय ते काय पुट करायचं त्याच्यामध्ये? नंबर आणि एन डिजिट्स. नंबर म्हणजे काय? कोणता नंबर राऊंड ऑफ करायचा आपल्याला? पर्सेंटेज. ओके. त्याच्यानंतर तर इथे काय टाकूया आपण? पर्सेंटेज. आणि एन डिजिट्स म्हणजे काय? डेसिमल नंतर तुम्हाला किती डिजिट्स पाहिजे आहेत? लेट्स राईट सपोज 3 डिजिट. आता इथे काय चांगले 9-10 डिजिट्स आहे आपल्याकडे. लेट्स रन दिस. आता इथे काय पाहिजे आपल्याला? हा पूर्ण पार्ट इथे प्रिंट झाला पाहिजे. ओके. मग इथे काय केलंय मी? प्रिंट मध्ये राऊंड ऑफही केलंय आणि लेटर ऑन त्याच रिझल्टला मी प्रिंट करतोय. येस. आलं लक्षात? ओके. मग आता हा कोड पहिले कम्प्लीट करा प्रॉपरली, मोबाईलवर रन करा. ठीक आहे. सगळ्यांनी मोबाईलवर रन करून घ्या आणि लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये प्रॉपरली राऊंड ऑफ फंक्शन कशासाठी आहे. मग त्यांनी जे एन डिजिट्स नंबर दाखवले त्याचा मिनिंग काय आहे.
ओके. ठीक आहे. हा कोड झाला एवढा. आता एकदम सिंपल. इथे काय लिहितोय बघा मी. प्रिंट 6 - 5.7. काय लिहिलंय इथे मी? 6 - 5.7. काय आन्सर येईल अंदाजे? 0.3. परफेक्ट आहे. लेट्स रन दिस. काय आलंय? येस. काय आलं आन्सर आता? असं का बरं होतंय सांगता येईल का? येस. आन्सर काय? ओरली जर तुम्ही आन्सर काढलं काय यायला पाहिजे ऍक्च्युली? 0.3. येस. नसेल लक्षात येत थोडस याच्यात स्पेसिंग देतो मी. 6 - 5.7. काय यायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये? 0.3 आन्सर यायला पाहिजे. पण कम्प्युटर काय दाखवतोय करंटली? येस. काय दिसतंय आपल्याला आन्सर? 2.9999. येस. का बरं आहे असं? रिझन सांगतील एक अंदाज. आता तुम्ही एवढं अॅक्युरेट सांगू शकता ओरली, तर कम्प्युटर तर किती कॅल्क्युलेशन करता बॅकग्राऊंडला. मग त्यांनी आन्सर परफेक्ट द्यायला पाहिजे होतं. हा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय होतं? येस, डेसिमल नंबर आहे तो कन्वर्ट होऊन बरोबर बायनरी मध्ये स्टोअर होतो. एक्झॅक्टली राईट आहे. मग त्याच्यामध्ये होतं काय काय बरं मग आन्सर रॉंग येते? येस. जेव्हा आपण डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन करतो त्या टायमाला काय होऊन जातं? नंबर खूप मोठा होऊन जातो. मेमरी तेवढी कम्प्युटर प्रोव्हाइड करत नाही. मग तो जो रिमेनिंग पार्ट आहे तो काय होऊन जातो? निग्लेक्ट होऊन जातो. त्याच्याने काय होऊन जातं? जे पण कम्प्युटर आहे याची अॅक्युरेसी काय होऊन जाते? रिड्यूस होऊन जाते. येस. म्हणजे आता इथे काय आहे? 0.3 आहे किंवा पहिले काय होणार आहे? 6 आणि 5.7 मेमरी मध्ये स्टोअर होणार आहे. 5.7 जो आहे जो बायनरी मध्ये कन्वर्ट करताना काय होणार आहे? कन्व्हर्जन करताना त्याचं प्रिसिजन अॅक्युरेसी कमी होणार आहे, कारण की पूर्ण नंबर स्टोअर होत नाही. 5.7 जो आहे तो पूर्ण स्टोअर होणार नाही. त्याच्यानंतर सिम्पली जेव्हा आपण 0.3 पण स्टोअर करणार आहे मेमरीमध्ये कम्प्युटर, तर त्याचं पण काय होणार आहे? अॅक्युरेसी कमी कमी होत जाणार आहे. मग त्यामुळे परफेक्ट 0.3 आन्सर नाही आला. काय आलंय? 2.9999 हँडला 8. मग इथे जर आपल्याला हा प्रॉब्लेम ओव्हरकम करायचा असेल तर इथे काय करणार आहे मी? अराउंड काय आलं इथे? 0 आला. आता का बरं असं? राऊंडचा फॉर्मॅट काय? हा, इथे काय नंबर आणि कॉमा किती डिजिट. सपोज मला पाहिजे 2 डिजिट मध्ये आन्सर. काय आलं इथे आता? येस.
काय आलंय 0 2. सपोज मी याला असं लिहिलं, आता 1 लिहितोय सपोज मी. काय येतंय 1. असं का बरं होतंय? राऊंडनी काय आलं पाहिजे, मला एक्सपेक्टेड काय राऊंडनी काय आलं पाहिजे, सिंगल नंबर यायला पाहिजे किंवा काय आलं पाहिजे 0.3 आला पाहिजे. इथे काय होतंय, राऊंड करताना तुमचं जे पण आन्सर आहे ते काय होतंय, मेन आन्सर 0 येते, ऍज इट इज हा डिजिट आहे तर काय होतोय, ऍज इट इज प्रिंट होतोय. मग इथे काय इश्यू आहे बघा, सिम्पली हा कोणाचा ब्रॅकेट आहे, आता इथे ब्रॅकेट लक्षात घ्यायचं, हा कोणाचा ब्रॅकेट आहे, प्रिंटचा ब्रॅकेट आहे. त्याच्यानंतर हा कोणाचा ब्रॅकेट आहे, राऊंडचा ब्रॅकेट आहे, राऊंड फंक्शनचा ब्रॅकेट आहे. राऊंडच्या ब्रॅकेटमध्येच काय आलं पाहिजे, नंबर. हा झाला तुमचा नंबर. येस. आणि याच्यामध्येच काय आलं पाहिजे, याच्यामध्येच तुमचा काय आला पाहिजे, हा झाला तुमचा कम्प्लीट नंबर. याच्यामध्ये हा काय आला पाहिजे, तुमचा 2. आलं लक्षात? येस. आला आता 0.3. येस. कधी पण लक्षात काय घ्यायचंय, कोणत्या फंक्शनला तुम्ही कसा पास करता नंबर. आता सपोज इथे कॉम्प्लेक्सिटी, आता हे का बरं केलंय असं मी, कारण की हा नंबर सेपरेटली सॉल्व्ह झाला पाहिजे प्रॉपरली. सपोज मी हा काय केलेला, मी सपोज डिलीट केलं. आता हा कोणाचा ब्रॅकेट आहे, प्रिंटचा बाहेरचा, आतला ब्रॅकेट आहे राऊंडचा. हे स्टील वी आर गेटिंग प्रॉपर आन्सर. आलं लक्षात? ओके. आधीचं आन्सर मागे काय रिझन होतं ते लक्षात आलं आहे. येस. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं होतं, डेसिमल टू बायनरी वगैरे जे कन्व्हर्जन्स आहेत ते बघून या. येस. कम्प्युटर जे आहे स्टोअर करताना त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स असतात. ओके. आता इथे छोटासा नंबर होता, एखादा मोठा नंबर असेल त्याच्यामध्ये अॅक्युरेसी लूज होते, मग ते चालणार नाही. मग त्याच्यासाठी पण काही मेथड्स आहेत. ठीक आहे, आपण ते लेटर ऑन बघूया. इथपर्यंत समजलं? कोणाला काही डाऊट? त्याच्यामध्ये बरंच काही डेप्थ आहे, आपण ते लेटर ऑन बघूया. ओके. आता हा झाला नंबरचा पार्ट. ओके. नंबर्स मध्ये मग पुढे फ्लोट आहे, ज्याच्यामध्ये पॉइंट मध्ये आन्सर येतं, जसं आता आपण बघितलं. ओके. त्याच्यानंतर एक अजून इम्पॉर्टंट पार्ट आहे, इट इज नोन ॲज बुलियन. ओके. तुम्हाला जसं सी लँग्वेज मध्ये कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही काय करता, डबल स्लॅश त्याच्या पुढे काही कमेंट करू शकता किंवा स्टार आणि इथे परत स्टार स्लॅश, याच्यामध्ये तुम्हाला काही कमेंट लिहायची असेल तुम्ही लिहू शकता. ओके. बट पायथन मध्ये जर करायचं असेल सो एकच ऑप्शन आहे, यू टू यूज हॅश. ओके. तर बुलियन म्हणजे काय, बुलियन म्हणजे दोनच स्टेट्स का, एक तर आहे ट्रू, अदरवाइज फॉल्स. आता ट्रू फॉल्स हे कधी लक्षात येईल आपल्याला, जेव्हा आपण इफ एल्स वगैरे जे लूप्स आहेत ते बघणार आहे, ऍट दॅट कंडिशन आपल्याला ट्रू फॉल्स लक्षात येईल. आता सी लँग्वेज मध्ये जेव्हा तुम्ही ट्रू किंवा फॉल्स लिहिता तो तुम्ही कसा लिहिता, स्मॉल केस मध्ये. पायथन मध्ये जे आहे ट्रू फॉल्स, इट इज इन कॅपिटल केस. येस, इट इज इन कॅपिटल केस. ओके. मला सपोज प्रिंट करायचं असेल त्याला, प्रिंट ए काय आलंय, ट्रू. आता हे कशासाठी आहे, कंडिशन चेकिंग साठी. आता कंडिशन चेकिंग म्हणजे कसं, सपोज मी इथं लिहिलं काय, 10 इज ग्रेटर दॅन 20. येस, 10 इज ग्रेटर दॅन 20. काय येईल आन्सर, येस, इट विल बी फॉल्स. म्हणजे तुम्ही याने काय करू शकता, इथे तुम्ही कंडिशन्स वगैरे चेक करून त्याचं जे पण आन्सर आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे, ट्रू और फॉल्स. ठीक आहे. सो फॉर कंडिशन चेकिंग वी आर गोइंग टू यूज दिस बुलियन. ठीक आहे. ओके.
आता कोणत्या डेटा टाईपचा आहे तो बघण्यासाठी याच्यामध्ये एक फंक्शन येतात. फंक्शनचं नाव काय आहे? टाईप. कोणत्याही व्हेरिएबलचा डेटा टाईप चेक करायचा असेल त्यासाठी काय आहे? फंक्शन टाईप नावाचं फंक्शन आहे. सपोज मला चेक करायचं आहे ट्रूचा टाईप. ओके, आता आपण बघितलं हा काय आहे? बुलियन टाईपचा डेटा टाईप आहे. ओके, आता आपली गोष्ट खरी आहे का खोटी ते बघूया. येस, मी काय केलं? प्रिंट टाईप. कोणाचा टाईप? ट्रूचा. काय आलंय? बुलियन. इफ आय राईट 3.14, काय आलंय? फ्लोट. आता काय आलंय? स्ट्रिंग. आता सपोज मी एकच अल्फाबेट ठेवला तर काय येईल? काय येईल? काल काय सांगितलं होतं मी? याच्यामध्ये कॅर नावाचा डेटा टाईप नाहीये. आता इथे बघा, त्यांनी काय सांगितलं? डेटा टाईप स्ट्रिंग आहे असं नाही सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय? क्लास स्ट्रिंग. ओके, तर ही लाईन लक्षात ठेवा. आपलं जे UPSचं सिलेबस आहे पूर्ण याच्यावरच डिपेंड आहे. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात? त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक डेटा आहे. इट इज नोन ॲज नन. बघा, याचा टाईप पण काय? नन टाईप. नन म्हणजे नन मूवी का? बघितलाय का नन मूवी? नाही. हो. हा, तो नन आहे का इथे? नन म्हणजे काय? काहीच नाही, एक एम्प्टी प्लेस. ओके, मग पायथन मध्ये एक ऑलरेडी नन म्हणून एक प्लेस डिक्लेअर्ड आहे. तुम्हाला एखाद्या व्हेरिएबल मध्ये काहीच ठेवायचं नसेल तर तुम्ही त्या जागेकडे त्याला पॉइंट करायला लावू शकता. आपण बघूया लेटर ऑन ते मेमरीमध्ये पॉइंटिंग वगैरे कसं काम करतं. ओके, येस. सो याला काय म्हणतो आपण? नन टाईपचा डेटा आहे. ओके, याला एम्प्टी प्लेस असते, याच्यामध्ये कोणत्याच टाईपचा डेटा राहत नाही. ठीक आहे, कशासाठी यूज करतो आपण? जनरली आपल्याला एखादा व्हेरिएबल आहे तो ब्लँक ठेवायचा आहे आणि त्याची प्लेस होल्ड करून ठेवायची. इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज दिस. ओके, किंवा कुठून काही डेटा आला नाही, सपोज आपण एखाद्या वेबसाईट वरून काही डेटा मागवला, तो आलाच नाहीये, मग सिस्टमला कसं कळणार की डेटा आला नाही? मग आपण त्याच्यामध्ये काय ठेवणार? बाय डिफॉल्ट नन ठेवणार. जर डेटा आला, नन फोडला जाणार, त्याच्या जागी न्यू डेटा राईट होणार. आणि नसेल तर मग तो नन ॲज इट इज तिथे राहणार. ओके, आता हे कधी कामा येईल आपल्याला? हे सुद्धा आपल्याला लूप्स मध्ये लक्षात येईल. ओके, ठीक. आता याच्यामध्ये आपण छोट्या मोठ्या कंडिशन्स बघूया. ओके, आता मी काय लिहिलं होतं आधी? प्रिंट सपोज 10 इज ग्रेटर दॅन 20. ओके, आणि आपण याला काय करून बघितलंय? रन करून बघितलं. सो आन्सर इज फॉल्स. हा जो ऑपरेटर याला काय म्हणतो आपण? कंपॅरिझन ऑपरेटर. ओके, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे. सपोज मी असं लिहिलंय, काय याचा मिनिंग? काय इज नॉट इक्वल टू? आन्सर काय येणार आहे इथे? ट्रू येणार आहे असं. लेट्स रन दिस. काय आलंय? ट्रू. जर मी हा सिम्बॉल थोडासा चेंज केला, काय येणार आहे? फॉल्स. ओके, म्हणजे याचं जे पण आन्सर असणार आहे, इक्वल इक्वल टू म्हणजे काय? कंपॅरिझन. इक्वल इक्वल टू म्हणजे काय? कंपॅरिझन. ओके, आणि याचं जे पण आन्सर येणार आहे ते नॉट इक्वल टूच्या काय येणार आहे? इनव्हर्स येणार आहे, अपोजिट येणार आहे. लक्षात ठेवायचं. इंटरव्ह्यू मध्ये याच्यातच सगळ्यात कन्फ्युज करतात. ओके, याच्यामध्येच तुम्हाला कन्फ्युज करणार आहे. आन्सर एकदम सिम्पल राहतं. तुम्ही काय करता? खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी प्रिपेअर करून जाता इंटरव्ह्यूला. येस, आणि ते काय करतात? एकदम स्मॉल क्वेश्चन्स विचारतात जे तुम्हाला एक्सपेक्टेड नसतात, आणि त्याने काय होऊन जातं? मग तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो तिथेच रिड्यूस होऊन जातो. आणि हेच काम असतं तुमच्या HR चं. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स जर रिड्यूस झाला त्याचा ऍडव्हान्टेज काय होतो माहितीये का? HR चं काम काय असतं? HR ला टेक्निकल काहीच माहिती नसतं जनरली. ओके, आणि जी पण टेक्निकल टीम आहे ती पण काय करते? काही स्पेसिफिक क्वेश्चन तुमच्यासाठी काढून ठेवते. कशासाठी? त्यांना एका लेवलला कळून जातं की तुमच्याकडे नॉलेज आहे, पण काही स्पेसिफिक क्वेश्चन ते काढून ठेवतात. कशासाठी? तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी. कॉन्फिडन्स कमी होणार तर काय होणार? तुम्ही सपोज पॅकेज मागता 8 LPA चं, पण त्यांना तुम्ही पाहिजे त्यांच्याकडे, पण तुम्हाला 8 LPA त्यांना
द्यायचं नाहीये, मग ते काय करणार, काही स्पेसिफिक क्वेश्चन काढून ठेवणार ज्याचे आन्सर तुम्हाला येणार नाही. मग तुम्ही काय करणार, "अरे यार मला आन्सर नाही आलं, तर ठीक आहे 8 LPA नाही तर 6 LPA मध्येच काम करायला पाहिजे आपण." हा आपला काय म्हणतो माइंडसेट ते ड्रॉप करून टाकतात. आता एक माझा मित्र होता, सॅप कंपनी माहितीये, सॅप ऐकलंय का? सॅपचा एक कोर्स असतो, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा टूल आहे सॅप. तर माझा फ्रेंड केप जेमिनी मध्ये होता, त्याचं पॅकेज 6 LPA होतं. ओके, जसं पायथनचा कोर्स करता तुम्ही, सॅपचा पण कोर्स असतो, त्याची एक्झाम असते. त्याचं पॅकेज होतं 6 LPA. त्यांनी 4 वर्ष केप जेमिनीमध्ये काम केलं आणि कंपनी स्विच केली. आता 4 वर्षानंतर त्याला किती पॅकेज मिळायला पाहिजे एक अंदाजे? 6 LPA त्याचं करंट पॅकेज आहे. आज मी कंपनीत 6 LPA वर काम करतोय 4 वर्षापासून. मी कंपनी सोडली आणि दुसरी जॉईन केली, तर किती पॅकेज मिळायला पाहिजे एक अंदाजे? अंदाज सांगा, रॉ अंदाज सांगा. 6 7. जनरल रूल काय असतो, 30% हाईक मागू शकता तुम्ही जनरली. त्याने मागताना काय केलं, त्याने मागितली 18 LPA. किती? 18 LPA. आणि थोडंसं निगोशिएशन हो नाही करून कंपनी त्याला वन शॉट ऍग्री झाली. आणि कंपनीने पण त्याला सांगितलं आम्ही 18 LPA देऊ शकतो. त्यांनी पण काही वाढवलं नाही किंवा काहीच नाही, कारण की 6 LPA वरून डायरेक्ट 18 LPA म्हणजे काय 3 टाइम्स भेटत होतं. मग त्याने पण काय केलं, वाढवलं नाही, हो म्हणून दिलं लगेच. आता कंपनी जॉईन केली, त्याच्यात 1.5 2 वर्ष झाले त्याला. मग काय होऊन जातं, सगळे कलिग्स इन्क्लुडिंग HR सगळे ओळखीचे होऊन जातात. मग त्या HR ने असंच कॉन्व्हर्सेशन गॉसिप मध्ये त्याला विचारलं, तुला माहिती आहे का तुझ्यासाठी आम्ही किती पॅकेज रिझर्व ठेवलं होतं? आता ऑलरेडी 18 LPA तर चालू आहे, तुला आम्ही रिझर्व किती ठेवलं होतं? नाही म्हणे, मला आयडिया नाही म्हणे. तुझ्यासाठी आम्ही 21 LPA रिझर्व ठेवलं होतं. तू 21 मागितलं असतं, आम्ही काय केलं असतं, इझिली हो म्हणून दिलं असतं. आता जो वरचा पैसा वाचला त्याचं काय होतं, त्याचं एक अमाऊंट बोनस म्हणून HR ला मिळते. म्हणजे त्यांच्याकडे बजेट असतं, 10 सपोज लोक रिक्रूट करायचे आहेत. ओके, 1 लाख रुपये महिना त्यांच्याकडे बजेट आहे 10 लोकांसाठी. मग ते काय करतील, प्रत्येकाला 10 10 हजार देतील का? नाही. ते काय करतील, एकाला 15 देतील, एकाला 18 देतील, एकाला 6 मध्येच काम करायला लावतील. म्हणजे त्यांचा माइंडसेट, त्यांचं नॉलेज पाहून ते तो बजेट डिस्ट्रीब्यूट करतात. आलं का लक्षात? सेकंड थिंग म्हणजे जनरली काय होऊन जातं, तुम्ही एखाद्या कंपनीत जॉईन झाले तर तुम्हाला काय होऊन जातं की हा सोबतचा कलिक पण माझा फ्रेंडच आहे, मग त्याला होतं कॉन्व्हर्सेशन. आणि जनरली लोक काय करतात, सॅलरी सांगून देतात. सॅलरी कोणत्याच कलिगला कधीच सांगायची नाही. ओके, मोठ्या कंपनीज मध्ये तर बिलकुलच नाही. रिझन, त्याच्याने पॉश लागतो. पॉश काय आहे, एक असं समजू चला क्रिमिनल ऑफेन्स आहे. ओके, म्हणजे तुम्ही कंपनीत मिसबिहेव केला कोणासोबत, तर तुम्ही कोणाला मारलं वगैरे, तर पॉश म्हणून ही केस लागते. जर तुम्ही सॅलरी सुद्धा दुसऱ्याला लीक केली तरी ती केस लागू होते. कोणालाच सॅलरी सांगायची नाही. रिझन, आता ओमकार आहे, ओमकारला सपोज 5 LPA आहे. सेम पोस्टला युवराज ना, युवराज पण आहे, आणि युवराजला 3 LPA. काय होणार, दोघं सेम काम करताय सेम ऑफिस मध्ये. जर याला सॅलरी कळून गेली युवराजला, युवराज काय करणार, HR सोबत डोकं लावणार, मॅनेजर सोबत डोकं लावणार, आणि यदा कदा तो सोडून पण जाणार. याच्यामुळे केस कोणावर लागेल, ओमकारवर. ओमकारला पण काय करावं लागेल, जॉब लिव्ह करावं लागेल. तर कंपनीत किती जवळचा मित्र असो, स्वतःच्या कंपनीमध्ये स्वतःची सॅलरी कोणालाच सांगायची नाही. तुमच्या ऑफर लेटरवरच ते मेन्शन असतं. ठीक आहे, ओके. येस, आता हे काय झालं, याला काय म्हणतो आपण, कंपॅरिझन ऑपरेटर. काय म्हणतो याला आपण, कंपॅरिझन ऑपरेटर. मग अजून याच्यामध्ये एक असतं, आता मला इथे काय होतंय, एकच कंडिशन मी कम्पेअर करतोय. येस, किती कंडिशन आहे इथे, एकच कंडिशन आहे, काय, 10 इज नॉट इक्वल टू 20. सपोज मला 2 3 कंडिशन करायच्या. सपोज आता मी इथे काय लिहितोय, सपोज ए काय आता ट्रू, ए ची व्हॅल्यू काय आता मी लिहिली आहे ट्रू, व्हॅल्यू ऑफ बी इज फॉल्स. आता बघा इथे काय लिहितोय मी, ए अँड बी. अँड ऐकलंय का कधी, अँड ऑपरेटर?
येस. सपोज मी ते काय लिहिले आता, ए अँड बी. येस. काय आन्सर येईल सांगता येईल का? काय आलं इथे? आता अँड ऑपरेटरचा अर्थ काय? दोन्ही कंडिशन काय पाहिजे? हा पार्ट पण काय असला पाहिजे? ट्रू. हा पण काय असला पाहिजे? ट्रू. तरच आन्सर काय येईल अँडचं? ट्रू. अदरवाईज काय येणार आहे? फॉल्स. दोन्ही कंडिशन म्हणजे आता दोन्ही एक काय, एक ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे, तर काय येणार आन्सर? फॉल्स. पण दोन्ही जर काय असतील? ट्रू असतील तरच काय होणार या कंडिशन मध्ये? आन्सर विल बी ट्रू, अदरवाइज इट विल बी फॉल्स. दुसरी गोष्ट, दुसरं ऑपरेटर आहे काय? ऑर ऑपरेटर. आता याच्यामध्ये काय? लेट्स रन दिस. काय आलंय? आन्सर काय आलं? ट्रू. आता एक काय करू आपण याच्यातला? फॉल्स करू. आता काय येणार आन्सर? नाही, ट्रू. अँड मध्ये काय पाहिजे? दोन्ही ट्रूच पाहिजे तरच आन्सर तुमचं काय येणार आहे? ट्रू. ऑर मध्ये काय? दोन पैकी कोणती एक कंडिशन ट्रू असेल तरी आन्सर काय येणार तुमचं? ट्रू येणार. लक्षात आलंय? येस. आता लास्ट. आता आन्सर काय सांगा, ट्रू येईल की फॉल्स येईल? काय लिहिलं इथं मी? नॉट ऑफ ए. नॉट म्हणजे माहितीये का काय? का बरं फॉल्स? काय करतो हा? येस. काय करणार आहे आन्सरला? अपोजिट, इनवर्ट. ठीक आहे. नॉट. आता ए काय आहे? ट्रू. याचा आन्सर काय येणार आहे? फॉल्स. आलं लक्षात? इन्व्हर्टर कसं काम करतं घरचं? मेन पॉवर जर ट्रू असेल इन्व्हर्टर काय राहतं? फॉल्स म्हणजे ऑफ. जसं बाहेरचा येणारा पॉवर फॉल्स झालाय, इन्व्हर्टर काय होतं? ऑन होतं. म्हणजे काय होतं त्याची व्हॅल्यू? ट्रू. आलं लक्षात नॉटचं? येस. एकदम इझी. याला काय म्हणतो आपण? लॉजिकल ऑपरेटर. काय म्हणतो आपण याला? लॉजिकल ऑपरेटर. ओके. चला आता इथे आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघूया. प्रिंट आयडी ऑफ ए. आयडी कशासाठी यूज करतो आपण? येस, काल बघितलं ना आयडी नावाचं फंक्शन आपण. काय पर्पज आयडीचा? जी पण व्हेरिएबलची मेमरी लोकेशन आहे तुमच्या रॅम मध्ये, ती येणे काय होते? प्रिंट होते ऑन स्क्रीन. बघा इथे काय, ही मेमरी लोकेशन आहे आयडीची. येस. म्हणजे तुमचा जो ए आहे, ए ची ही मेमरी लोकेशन आहे. ठीक आहे. आता बघा, आता मी काय करतोय? बी इज इक्वल टू काय लिहितोय मी? ट्रू. आणि इथे परत मी काय करणार आहे? आय कॉपी दिस लाईन. काय आलं आन्सर? सेम आलं. असं झालं पाहिजे का? ठीक आहे. चला आपण याला थोडंसं मॉडीफाय करू. ओके. चला पटकन एकाचं नाव सांगा. सांगा लवकर. कोणाचे नाव सांगा. वैभव फेमस झालं. ओके, वैभव. सेकंड? ओके. बघा आता दोघांचं मेमरी लोकेशन काय आहे? डिफरंट आहेत. ओके. मग या केसमध्ये काय इश्यू झालाय? या केसमध्ये काय होतंय? दोघांच्या मेमरी लोकेशन येत आहे सेम. आपण अजून एक गोष्ट करून बघूया. काय? सगळ्यांचे मोबाईल चार्ज आहेत पूर्णपणे. काय झालं? हे बघा इथे पण काय मेमरी लोकेशन तिघांची काय आहे?
सेम आहे. आता याचं रिझन बघूया आपण. आता थोडेसे पॉइंट्स लिहून घ्या. ओके, काय लिहिलेलं आहे स्क्रीनवर? येस, काय शोधतोय इथे? आता नन, नन काय? इट इज अ ऑब्जेक्ट असाइन टू व्हेरिएबल. ओके, कशासाठी आहे? काय पर्पज आहे? दे आर नॉट सेट. सेट म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीच व्हॅल्यू नाही आहे. ओके, सो इट इज अन एम्प्टी ऑर null pointer. Okay, none object is a real object that is managed by Python memory manager. ओके, आता पायथन मेमरी मॅनेजर काय आहे ते आता आपण नाही समजू शकत, ते आपल्याला फ्युचर मध्ये समजावं लागेल. पण नन काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय? नन नावाचा एक क्लास आहे. क्लासचं जे पण आउटपुट असतं त्याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट. एवढंच लक्षात ठेवा त्याची कंडिशन. येस, सो नन काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि इथे लक्षात द्या आता काय? The memory manager will always use shared reference when assigning a variable to none. म्हणजे काय? आता बघा इथे काय? एकच मेमरी लोकेशन आहे. रॅम मध्ये 7X7FF9 नावाची मेमरी लोकेशन आहे. तिथे काय आहे? नन नावाचा ऑब्जेक्ट आहे. ओके, आता मी पहिले काय लिहिलं होतं? ए इज इक्वल टू नन. त्यांनी काय केलं? नवीन नन नाही क्रिएट केलं. ऑलरेडी मेमरीमध्ये एक जागा रिझर्वड आहे नन साठी. फक्त एनी काय केलं? त्याच्याकडे पॉइंट केला आहे. येते लक्षात? म्हणजे जनरल जनरल अप्रोच काय असतो? सिम्पली की मी काय करणार प्रॅक्टिकली, ही सपोज ही माझी मेमरी आहे, दिस इज माय रॅम. मी कोड लिहिला काय? ए इज इक्वल टू काय? नन. प्रॅक्टिकली काय झालं पाहिजे? एखादी मेमरी लोकेशन आहे, सपोज 0x10 आहे, तिथं काय झालं पाहिजे? नन हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला पाहिजे, जसं आपण काल बघितलं. आणि एनी काय केलं पाहिजे? प्रॅक्टिकली त्याला पॉइंट केलं पाहिजे. येस, अप टू दिस क्लिअर आहे? येस, इथं होतं काय? उलट होतंय. ऑलरेडी मेमरीमध्ये एका जागेवर नन आहे अवेलेबल. ओके, तुम्ही जेवढ्या वेळ पण नन डिक्लेअर करणार, तो कोणाला पॉइंट करेल? याच ननला. नवीन नन क्रिएट होणार नाही. त्याचं रिझन काय? त्याचं रिझन काय? हम्म, काय रिझन? असं का बरं प्रत्येक वेळेस नवीन नन क्रिएट का नाही करते? ट्रू मध्ये पण तसंच झालं होतं. ट्रू नवीन क्रिएट झाला का? नाही. ट्रूची पण काय होती? सेम मेमरी लोकेशन होती. तसंच फॉल्स साठी पण काय असणार आहे? सेम मेमरी लोकेशन असणार आहे. मग जिथे जिथे फॉल्स हे आन्सर येणार आहे, मेमरीमध्ये नवीन फॉल्स नाही क्रिएट होणार. ऑलरेडी फॉल्स साठी, ट्रू साठी, नन साठी एक मेमरी रिझर्वड आहे. फक्त ते काय करणार आहे? त्या मेमरीकडे पॉइंट करणार आहे. असं का बरं? काय सांगितलं याला आपण? मेमरी शेअरिंग. का बरं मेमरी शेअर करायची? येस, परत परत कॉपीज का नाही क्रिएट होऊ द्यायच्या? हा, त्याने काय होईल? मेमरीचं कन्झम्पशन काय होणार आहे? जास्त होणार आहे. आणि एखाद्या कोडमध्ये 2-3,000 टाइम्स सुद्धा ट्रू फॉल्स येऊ शकतं. 1000 ऑफ टाइम्स नन येऊ शकतं. मग तेवढ्या वेळ मेमरी कन्झ्युम करायच्या 1000 लोक काय करतील? एकाच याच्याकडे पॉइंट करणार, मेमरी लोकेशनकडे. आता झूमची लिंक आहे, मी काय करतोय? प्रत्येकासाठी वेगळं लेक्चर क्रिएट करतोय का? एकच लेक्चर आहे, तुम्ही काय करताय? त्याची सेम लिंक काय करताय? जॉईन करताय. सेम थिंग इज हिअर. आलं लक्षात? आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की अशी किती मेमरी कन्झ्युम होणार आहे? ओके, हार्डली बाईट्स मध्ये राहील. 1 किंवा 2 बाईट मेमरी कन्झ्युम होईल. येस, 1-2 बाईटनी खूप फरक पडणार आहे का? तुमचं मेमरी कार्ड किती आहे? 32 GB. जीबी मध्ये. इथे काय म्हणतोय मी? बाईट मध्ये. म्हणजे खूप फरक पडणार आहे का 1-2 बाईट वाचवून? या केसमध्ये पडणार नाही. बट सपोज सपोज कन्सिडर करा आता. आता तुमचं जे मेमरी कार्ड आहे, तुम्ही मार्केटमध्ये मेमरी कार्ड घ्यायला गेले 512 GB चे, अंदाजे काय प्राइस असेल? 500-600 रुपये.
कन्सिडर करून चला 500-600 रुपये. तेच तुम्ही साधी हार्ड डिस्क, सिंपल हार्ड डिस्क घ्यायला गेले 512 जीबीची कितीला मिळेल? 512 जी 2000 भेटून जाईल आता. बर, त्याच्यामध्ये तुम्ही SSD घेतली. ओके, 512 जीबीची तुम्ही SSD घेतली, कितीला पडेल? 5,000 रुपयापर्यंत. मेमरी काय सेम आहे, फरक कुठे पडतोय? स्पीड आणि त्याची क्वालिटी, टॉलरन्स असतो एक त्याच्यामध्ये. आता हे कोणासाठी आहे? हे तुमच्यासारख्या कन्झ्युमर साठी आहे. ओके, हीच हार्ड डिस्क मला सपोज सर्व्हर मध्ये यूज करायची. आता युट्यूब आहे, कंटिन्यूस व्हिडिओ बघत असतात लोक त्याच्यावर. ओके, आता सपोज माझा एखादा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ज्याच्या मला मिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत, तो व्हिडिओ जर हरवून गेला युट्यूब कडून, काय होईल? माझं करोडोचं नुकसान होणार. चालेल का? सपोज दुसरं एक्झाम्पल घ्या. SBI बँकचं सर्व्हर आहे. ओके, ते सर्व्हर अमेझॉनच सांभाळतंय असं कन्सिडर करून चाला. अमेझॉन काय करतं? क्लाउड सर्व्हिस आहे ना त्यांची. ओके, म्हणजे त्यांचं कुठेतरी सर्व्हिस सर्व्हरचं पूर्ण सेंटर असेल, डेटा सेंटर. ओके, त्या डेटा सेंटरमध्ये एका हार्ड डिस्कवर काय आहे? SBI बँकची वेबसाईट आहे. ओके, आता ओमकारला लागली लॉटरी, त्यांनी काय केलं? FD करून ठेवली SBI मध्ये. ओके, आणि त्यांचा डेटा कुठे स्टोर्ड आहे? अमेझॉनच्या AWS च्या सर्व्हरवर. आणि ती हार्ड डिस्क झाली क्रॅश. चालेल का त्यांना? बँकेला चालेल का? नाही. मग या कंडिशन मध्ये जी हार्ड डिस्कची क्वालिटी आहे ती काय असणार आहे? एकदम ड्युरेबल लेवलची हार्ड डिस्क असणार आहे ती. परत जर हीच हार्ड डिस्क मला एखाद्या सॅटेलाइट मध्ये यूज करायची, जसं चंद्रयान वगैरे हे जे सॅटेलाइट्स आहेत त्यांच्यामध्ये यूज करायची, मी 512 जीबी यूज करेल का त्या केसमध्ये? आहे का पॉसिबल? का बरं? आता त्यांची जी मेमरी असते किंवा त्यांच्या जे चिप्स असतात ते एक्स्ट्रीम टेम्परेचर, एक्स्ट्रीम लो टेम्परेचर, त्याच्यानंतर एक्स्ट्रीम रेडिएशन, डस्ट, मॉइश्चर, या सगळ्यांमध्ये त्याची टेस्टिंग होते. ओके, मग ती 512 जीबी मेमरी कितीला असेल? ती असेल मिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये. आलं लक्षात? मग तिथे तुम्ही जर केबी मध्ये कन्झ्युम करत गेले तर काय होणार आहे? 1 जीबीचे 2 जीबी आणि 1 मिलियनचे 2 मिलियन व्हायला टाइम लागणार नाही. आला प्रॉब्लेम लक्षात? ओके, म्हणून इथे पायथन काय करताय करंटली? मेमरी शेअरिंग. समजलंय? ठीक आहे. ओके, मग या केसमध्ये काय ABCD सगळे नन आहे, म्हणून ते काय करताय? नवीन नन नाही क्रिएट करताय. ऑलरेडी जेव्हा तुम्ही पायथनचं कंपायलर कोड रन करता सगळ्यात पहिले नन, ट्रू, फॉल्स आणि काही स्पेसिफिक नंबर्स आहेत त्यांच्यासाठी पायथन काय करतं? एक जागा रिझर्व ठेवतं. ओके, येस. ओके, आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला काय? ऑपरेटर्स. ओके, काय डेफिनेशन? कशासाठी आहे? कोणते सिम्बॉल्स असतील? ऑपरेटर कशाला म्हणू शकतो आपण? असे कोणते सिम्बॉल आहेत? प्लस, मायनस, अँड, ऑर, येस, इक्वल, इक्वल टू, नॉन इक्वल टू. काय पर्पज आहे त्याचा? यूज काय त्याचा? का बरं यूज करतो आपण ते सिम्बॉल? काय करतो आपण? प्लसचा सिम्बॉल कशासाठी यूज करतो आपण? ऍडिशन. डबल इक्वल टू कंडिशन, पण कोणती? कशासाठी? कंपॅरिझन साठी. येस. सो जे पण ऑपरेटर्स आहे कशासाठी? एक तर कॅल्क्युलेशन, दुसरं आहे कंपॅरिझन, तिसरं आहे लॉजिकल इव्हॅल्युएशन. लॉजिकल म्हणजे काय? अँड, ऑर, नॉट, त्या गोष्टींसाठी. ठीक आहे. मग त्याच्याने अजून काय करू शकतो आपण? डेटा मॅनिप्युलेशन पण करू शकतो. मॅनिप्युलेशन म्हणजे डेटामध्ये आपल्याला काही चेंज करायचं असेल. ओके, आतापर्यंत आपण काय करतो? फक्त डेसिमल मध्येच ऍडिशन सबट्रॅक्शन करतोय. उद्या जर मला हेच बायनरी मध्ये करायचं असेल तर मग त्या केसमध्ये तुमचे जे लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ते काय करतील? तुम्हाला जे एक एक बिट आहे तो चेंज करायमध्ये हेल्प करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कंट्रोल फ्लो. कंट्रोल फ्लो म्हणजे काय? ग्रेटर दॅन असेल तर हा कोड रन करायचा, लेस दॅन असेल तर दुसरा कोड रन करायचा, इक्वल इक्वल टू असेल तर वेगळा कोड रन करायचा. इफ एल्स लूप शिकले ना तुम्ही? तेच, त्याच्याने काय करतो आपण? कोड कोणत्या दिशेला गेला पाहिजे
ते ठरवतो. मग ते कोण ठरवतोय? आपले कंपॅरिझन अँड लॉजिकल ऑपरेटर्स. त्याच्यानंतर याच्याने काय होऊन जाते, बऱ्याच केसमध्ये कोडची जी कॉम्प्लेक्सिटी आहे, साईज आहे, ती रिड्यूस होते. ते आपण बघूया कसं होतं ऍक्च्युली. ठीक आहे. आणि कोड पण रीड करायला खूप इझी होऊन जातो. ओके. आणि आता तुमचे बरेच ऑपरेटर्स आहेत, त्याने जसं ऍडिशनच्या ऑपरेटरने आपण काय केलं होतं? काल कॉन्कॅटिनेशन परफॉर्म केलं होतं. ऍडिशन ऑफ ट्रू टू स्ट्रिंग्स केलं होतं का काल? येस. तर मग तसे इझी ऑपरेशन्स पण आपण करू शकतो. ठीक आहे. सगळ्यात पहिलं ऑपरेटर कोणता आहे? ऍडिशन. ओके. सेकंड इज युअर सबट्रॅक्शन, थर्ड इज युअर मल्टिप्लिकेशन अँड लास्ट वन इज युअर डिव्हिजन. हे लिहायची गरज आहे नाही. हा. नेक्स्ट काय? मॉड्युलस. मॉड्युलस काय रिटर्न देणार आहे तुम्हाला? रिमाइंडर. ओके. त्याच्यानंतर डबल ऍस्टरिस्क स्टार म्हणजे ऍस्टरिस्क म्हणतो आपण. कशासाठी आहे? पॉवर साठी, एक्सपोनेंट साठी. ओके. लास्ट आहे काय? फ्लोर डिव्हिजन. काय प्रोव्हाइड करतं फ्लोर डिव्हिजन? कंप्लीट नंबर. कोणता? स्मॉलेस्ट, क्लोजेस्ट, स्मॉलेस्ट, कंप्लीट नंबर. ओके. नेक्स्ट आहे काय? असाइनमेंट ऑपरेटर. इक्वल टू ए इक्वल टू 20 लिहिलं तर काय होणार आहे? ए मध्ये 20 ही व्हॅल्यू काय होणार आहे? लोड होणार आहे. जर मी असं लिहिलं 20 इज इक्वल टू ए लिहिलं तर चालेल का? काय होईल? सी लँग्वेज मध्ये काय होईल? ए इज इक्वल टू 20 लिहितो आपण, इंटीजर ए इज इक्वल टू 20. त्याऐवजी मी असं लिहिलं काय? 20 इज इक्वल टू ए. काय होणार आहे त्या केसमध्ये? किंवा सी इज इक्वल ए प्लस बी इज इक्वल टू सी लिहितो आपण, किंवा सी इज इक्वल टू ए प्लस बी असं लिहितो. उलट लिहिलं मी काय? येस. ए इज इक्वल टू सी प्लस बी असं लिहिलं तर काय होणार आहे? उलट लिहिलं तर काय होणार आहे? मॅथ्स मध्ये लिहितो ना आपण LHS, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड, कसंही लिहिलं तरी चालतं आपल्याला. येस. म्हणजे सपोज ए इज इक्वल टू 20 असं लिहिण्याऐवजी मी असं लिहिलं काय? 20 इज इक्वल टू ए. काय होईल? सी लँग्वेज मध्ये काय होईल? चला पायथनचं कन्सिडर करूया आपण, नाही माहिती. सी लँग्वेज मध्ये काय होईल? काय होणार आहे? जे पण सांगा, कॉन्फिडेंटली सांगा, काय होईल? चालेल का ही लाईन? चालेल का सेकंड नंबरची? ही लाईन चालेल का? काय होईल मग? एरर येईल. कोणता एरर येईल? त्या एररला म्हणता एल व्हॅल्यू एरर. ओके. लिहून घ्या, एल व्हॅल्यू एरर. घरी जाऊन टाईप करून बघा हे आणि रन करून बघा. ओके. पायथन मध्ये सिंटॅक्स एरर येईल, पण सी लँग्वेज आहे एल व्हॅल्यू एरर येईल याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट ऑपरेटर काय आहे बघा? प्लस आणि इक्वल टू. काय? प्लस आणि इक्वल टू. काय कशासाठी युज होत असेल हा? आपण लिहितो ना ए इज इक्वल टू 2 + 3. इथे बघा काय केलेलं आहे आपण, डायरेक्टली एक्स इज इक्वल टू x + 3 करायचं असेल, हा काय त्याचा शॉर्टकट वे आहे. हे एक्झाम्पल लिहून घ्या फक्त आपल्याला, कारण की हा ऑपरेटर लागणार आहे पुढे. येस. म्हणजे काय? एक्स इज इक्वल टू x + 3 असं लिहिण्याऐवजी आपण काय लिहू शकतो? डायरेक्टली एक्स प्लस इक्वल टू 3 असं शॉर्ट हँड मध्ये लिहू शकतो. सेम इज फॉर सबट्रॅक्शन. या ऑपरेटरला काय म्हणतो? ऍड अँड असाइन. सेकंड वन इज सबट्रॅक्ट अँड असाइन. थर्ड वन इज मल्टिप्लाय अँड असाइन. ओके. एक तर हे दोन दोन पार्ट लिहून घ्या, म्हणजे पुढे आपण यूज केला तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. फोटो काढायचा नाही, लिहून घ्यायचा आहे. फोन जमा झाला तर एवढे स्टुडंट्स आहे, पार्टी द्यावं लागेल. येस, झालंय लिहून.
ओके. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे स्ट्रिंग्स. स्ट्रिंग्स म्हणजे काय असेल? हे स्ट्रिंग्स कशाला म्हणू शकतो आपण? आता सी लँग्वेज मध्ये दोन आहे. फर्स्ट इज कॅरेक्टर, सेकंड वन इज स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंग म्हणजे काय? फरक काय असतो कॅरेक्टर आणि स्ट्रिंग मध्ये? येस, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग याच्यामध्ये फरक काय असतो सी लँग्वेज मध्ये? बोला. हा, एकच कॅरेक्टर राहील. हा, म्हणजे स्ट्रिंग मध्ये वर्ड राहील म्हणजे काय? ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स राहणार. कशामध्ये? स्ट्रिंग मध्ये. ओके. तुमचं जे पण कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो फक्त एकच सिम्बॉल स्टोअर करतो. दॅट कॅन बी अल्फाबेट, दॅट कॅन बी अ नंबर. असं नाही की नंबर येणार नाही कॅरेक्टर मध्ये. नंबर्स पण कॅरेक्टर मध्ये कन्सिडर होतात. ओके. त्याच्यानंतर जेवढे सिम्बॉल्स आहे ऍट द रेट, प्लस, मायनस, डिव्हिजन, हे सगळे कॅरेक्टरच्या अंडर आहेत. आणि ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे काय? दॅट इज नोन ॲज स्ट्रिंग. काय? स्ट्रिंग इज सिक्वेन्स और ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. आलं लक्षात? आता सी लँग्वेज मध्ये लिहिताना आपण कॅरेक्टर कसा लिहितो? सिंगल कोट मध्ये. सिंगल कोट मध्ये. आणि स्ट्रिंग लिहायची असेल तर काय आपण यूज करतो? डबल कोट. पण तुमच्या पायथन मध्ये सिंगल कोट पण यूज करू शकता तुम्ही स्ट्रिंग साठी, आणि डबल कोट पण यूज करू शकता. येस, दोन्हीही अलाउड आहेत. आता याचा ऍडव्हान्टेज कुठे होतो? ओके. आता याचा ऍडव्हान्टेज कुठे होणार आहे? इथे होणार आहे बघा. आता सपोज मला एक लाईन प्रिंट करायची आहे. ओके. आता इथे डबल कोट्स मध्ये लिहितोय किंवा चला पहिले सिंगल कोट्स मध्ये लिहू आपण. हम्म. याची ब्राईटनेस, याची ब्राईटनेस कमी करणं अवघड आहे. आता थोडं बेटर वाटतंय का? नाही, त्याने स्ट्रेस कमी पडेल त्यांच्या डोळ्यात. ओके. बस इकडे लक्ष द्या. ओके. आता ते बघा काय लिहिलंय मी. हॅलो, हॅव अ नाईस डे. येस, माझा मेसेज प्रिंट झालाय. कशामध्ये लिहिलंय मी? सिंगल कोट मध्ये. आता सपोज मला लिहायचं काय आहे? आता बघा काय इश्यू आहे इथे. येस, सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्या. ठीक आहे. आता इथे काय लिहिलंय मी? लेट्स गो फॉर पार्टी. आता प्रॉब्लेम काय बघा इथे, माझा सिंगल कोट इथे चालू झालाय आणि इथेच काय कन्सिडर करतोय? संपलेला. ओके. मग आता इथे मी सिंगल कोट यूज करू शकत नाही. या केसमध्ये मला काय करावं लागेल? आय हॅव टू यूज डबल कोट. ठीक आहे. आता वर्क होईल. येस. मला सपोज एखादी गोष्ट हायलाइट करायची. काय? दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट. ओके, दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट पार्ट. ओके. आता मला करायचं काय आहे की हा इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो कशामध्ये दिसला पाहिजे? डबल कोट मध्ये हायलाइट झाला पाहिजे. आता जर मी इथे डबल कोट्स टाकले, चालेल का? असं काय होतंय, हा डबल कोट इथे स्टार्ट होतोय आणि इथे एंड होतोय.
होईल कारण नाही, या केसमध्ये मला काय यूज करणं आहे मॅन्डेटरी? सिंगल कोट्स. इझी आहे. आता सपोज मला ही ऍज इट इज ही लाईन सी लँग्वेज मध्ये प्रिंट करायची आहे. काय इथे दिसतं ना इम्पॉर्टंटला डबल कोट्स दिसतंय? करता येईल सी लँग्वेज मध्ये. येस, अशी ऍज इट इज लाईन सी लँग्वेज मध्ये प्रिंट करू शकता का तुम्ही? नाही करायचं का ट्राय? चला लगेच ट्राय करून बघूया आपण. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. येस, सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्या. बघा इथे इथे काय करायचंय मला, असं लिहायचंय, दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट पार्ट. ओके. आता सी लँग्वेज मध्ये सिंगल कोट चालतील का इथे? नाही. मग काय ऑप्शन आहे, काय करता येईल? तेच काय ऑप्शन आहे, मला काय पाहिजे इथे पण डबल कोट शो झाले पाहिजे. काय करावं लागेल? आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला असं विचारलं, कारण की तुमच्या डिप्लोमा मध्ये सी लँग्वेज आहे, तुम्ही पुढे इंजिनिअरिंग करणार त्याच्यात पण सी लँग्वेज आहे, पण मला डबल कोट पाहिजे ना स्क्रीनवर. मला कसं पाहिजे? हा मेसेज जसा आहे ना ऍज इट इज, ऍज इट इज इथे पण मला मिळाला पाहिजे. काय करता येईल? हा पार्ट तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलाय, त्यांनी सांगितलं की जर हे आन्सर बरोबर गेलं तुमचं तुमचं पॅकेज आपण 40च्या ऐवजी 50% वाढवू. हा, सांगा आता काय करता येईल? काय नाव आहे तुमचं? यश. आज यशचा मोबाईल वाजला होता, ज्याने सॉल्व्ह केलं विदाउट चॅट जीपीटी त्याला यश पार्टी दिला आज. होऊ शकतं का, आहे का पॉसिबल ते सांगा पहिले. आहे का पॉसिबल? कोण म्हणतंय पॉसिबल आहे? पॉसिबल नाही. त्यांना पार्टी नाही द्यायची, पॉसिबल नाही. ओके चला आपण एक ट्राय करून बघूया. आलं? आलंय का इथे? आता मी सांगितलंय, आता मी नाही पार्टी घेऊ शकत. हा, आलं का इथे? डबल कोट्स आले. येस, काय केलंय मी इथे? स्लॅश यूज केला. याला काय म्हणतात सी लँग्वेज मध्ये स्लॅशला? स्लॅश एन वगैरे लिहिता ना तुम्ही, स्लॅश एन स्लॅश टी, काय म्हणतो आपण त्याला? येस. ठीक आहे, घरी जाऊन सर्च करा. ह्याच्यासाठी दाखवलं नाही तर तुम्ही काय केलं असतं, इंटरव्ह्यू मध्ये सांगून आले असते, सर दिस इज नॉट पॉसिबल. बस. ओके, इकडे लक्ष द्या आता. आता स्ट्रिंग्स मध्ये ऍडव्हान्टेज काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? ठीक आहे. नाउ स्ट्रिंग्स आर ऑर्डर्ड सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. ऑर्डर्ड म्हणजे काय लिहिलंय? स्ट्रिंग्स आर
ordered sequences of characters enclosed by quotes. मग सिंगल कोट असेल, डबल कोट असेल, डझंट मॅटर. येस, ऑर्डर्ड म्हणजे काय? प्रॉपर एकानंतर एक लगेच. ओके, म्हणजे जर झिरोथ मेमरीवर एखादा एलिमेंट असेल, नेक्स्ट फर्स्ट मेमरीवर असेल, त्याच्यानंतरचा एलिमेंट सेकंड मेमरी लोकेशनवर, असं कंटिन्युअस लोकेशन्स त्याचे असतात. म्हणजे काय? सपोज मला माहिती पडलं हा स्टुडंट फर्स्ट बेंचवर आहे, तर मला कळेल की त्याच्यानंतर पण एखादा स्टुडंट आहे, त्याच्यानंतर पण एखादा स्टुडंट आहे. तर मला क्लासरूम मधला कोणताही स्टुडंट सर्च करायचा असेल, मी काय करेल? फक्त फर्स्ट स्टुडंटची लोकेशन माहिती करेल. येस, त्याच्यानंतर मला माहिती आहे त्याच्यानंतर कॉन्झिक्युटिव्हली काय बाकी स्टुडंट्स आहेत. आलं लक्षात? त्याला म्हणतो काय आपण? ऑर्डर्ड सिक्वेन्स. मग त्याचा ऍडव्हान्टेज काय बघा, इथे त्यांनी दोन प्रॉपर्टीज सांगितल्या. फर्स्ट इज इंडेक्सिंग आणि सेकंड इज स्लाइसिंग. स्लाइसिंगचा शब्दशः अर्थ काय? स्लाइस म्हणजे काय? काय कॅटरीनाची ऍडव्हर्टाईज? हा, मग काय स्लाइसिंग म्हणजे किंवा स्लाइस करणं म्हणजे काय? हा, कापून घेणे, त्याचे पार्ट्स करणे. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन ऑपरेशन पॉसिबल आहे. वन इज इंडेक्सिंग आणि सेकंड वन इज स्लाइसिंग. ओके, आता हे दोन्ही जर गोष्टी यूज करायच्या असतील, काय इंडेक्सिंग किंवा स्लाइसिंग, कोणता सिम्बॉल आहे त्याच्यासाठी? स्क्वेअर ब्रॅकेट्स. सी लँग्वेज मध्ये कशासाठी यूज करतो आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स? अरे साठी. इथे कशासाठी यूज करतोय आपण? फॉर इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग. एवढं लक्षात घ्या फक्त. ओके, आता इंडेक्सिंग म्हणजे काय? इंडेक्सिंग म्हणजे तुम्ही एखादी स्ट्रिंग डिक्लेअर केली आहे, त्याच्यातला कोणताही कॅरेक्टर तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल, सो फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज इंडेक्सिंग. ओके, इथं का ग्रब म्हणजे काय? ग्रब म्हणजे ऍक्सेस करणं एखादा कॅरेक्टर. ठीक आहे, ओके. आता इथे काय लिहिलंय मी? एक टेक्स्ट लिहिलाय, एक सिंपल स्ट्रिंग लिहिली. काय लिहिले त्याच्यामध्ये? लायन किंग. आणि त्याच्यामध्ये बघा काय लिहिलंय मी? टेक्स्ट. या व्हेरिएबल मधला कोणता पार्ट पाहिजे मला? इंडेक्स 0. हा सिम्बॉल कशासाठी आहे? इंडेक्स साठी. स्क्वेअर ब्रॅकेट कशासाठी आहे? इंडेक्स साठी. ठीक आहे, आता मेमरीमध्ये काय क्रिएट होणार आहे? अशा कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स क्रिएट होतील. ओके, आणि त्याच्यामध्ये एक एक एलिमेंट काय होणार आहे? स्टोर होणार आहे. आता मी काय सांगितलंय, मला काय पाहिजे? टेक्स्ट या व्हेरिएबल मधला कोणता कॅरेक्टर, कोणता प्लेस? 0 प्लेस. काय प्रिंट झालं पाहिजे स्क्रीनवर? एल. येस, काय होणार आहे स्क्रीनवर? एल प्रिंट होणार आहे. ठीक आहे, येस. याला काय म्हणतो आपण? इंडेक्सिंग. येस, याला म्हणतो आपण इंडेक्सिंग. म्हणजे कुठे यूज होतं? जनरली बँकिंग वगैरे मध्ये. तिथे तुम्ही काय करता? जेंडर मेन्शन करता, किंवा तुमच्या बँकेचा IFSC कोड असतो, त्याचे इनिशियल्स काही वेगळे असतात, प्रत्येक बँकेचे इनिशियल्स वेगळे असतात. मग इंडेक्सिंगने काय करतो आपण? स्पेसिफिक पार्ट काय करतो त्याच्यातला? काढून घेतो. ओके, ग्रॅब करतो. ठीक आहे, दुसरं काय? सपोज इथे मी लिहिलं काय? टेक्स्ट ऑफ 5. काय प्रिंट होईल आता? 5 नंबरला काय आहे? के. येस, तुमचा के ऍज इट इज प्रिंट होईल, नो इश्यू. ठीक आहे, आता इथे बघा, जर मी ही व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो, काय करतोय मी? ही रीड करतो व्हॅल्यू. सपोज मी असं लिहिलं काय? टेक्स्ट 5 इज इक्वल टू के च्या ऐवजी मला लिहायचंय कॅपिटल के करायचं आहे. ओके, मला काय करायची? ही व्हॅल्यू स्मॉल के ना, मला स्मॉल के नकोय, कॅपिटल के पाहिजे. मी ते काय लिहिलं? मी सपोज हा सिंटॅक्स थोडा अपडेट केला. इथे लिहिलं मी टेक्स्ट 5 इज इक्वल टू काय? कॅपिटल के सिंगल कोट मध्ये. चालेल का? येस, चालेल का? चला ट्राय करून बघूया, त्याच्याशिवाय कळणार नाही. ठीक आहे, सो आपण हाच पार्ट धरूया एकदा. सी. सी मधला सपोज 10 प्लेस एकदा प्रिंट करून बघूया आपण. ओके, लेट्स रन दिस. काय आला नेमका 10th पार्ट? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
अनफॉर्च्युनेटली 10th पार्ट काय आलाय? ब्लँक स्पेस. ठीक आहे, नेक्स्ट काय आलाय? आय. ओके, मला काय करायचंय? हा आय मला स्मॉल मध्ये नकोय, मला काय पाहिजे तो कॅपिटल. इथे आय लिहिलं. लेट्स रन दिस. काय आलं इथे? येस. काय लिहून आलं इथे? स्ट्रिंग ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट एनी आयटम असाइनमेंट. लक्षात ठेवायची लाईन काय? स्ट्रिंग ऑब्जेक्ट डझंट सपोर्ट एनी आयटम असाइनमेंट. ठीक आहे, मी काय ट्राय केलं? या स्मॉल आयच्या ऐवजी कॅपिटल आय लिहायचा प्रयत्न केला, तर ते अलाउड नाही. आता हे का बरं नाही अलाउड? ओके, आता हे अलाउड का बरं नाहीये ते बघूया आपण. ओके, आपण असं काहीतरी प्रयत्न केला. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये इश्यू काय असतो? तुमच्या ज्या स्ट्रिंग्स आहे, ओके, स्ट्रिंग्स आर इम्म्युटेबल. काय? इम्म्युटेबल. दोन टाईपचे डेटा टाईप असतात. वन इज म्युटेबल अँड अदर वन इज इम्म्युटेबल. इम्म्युटेबल म्हणजे काय सांगता येईल का? त्याला आपण चेंज करू शकत नाही. म्युटेबल म्हणजे ज्याच्यामध्ये चेंजेस पॉसिबल आहे. स्पायडरमॅन काय आहे? एक्समॅनची सिरीज बघितली आहे ना? हा, काय ते सगळे काय वर्ड वापरले त्यांना? म्युटंट्स. म्हणजे काय? त्यांचा डीएनए चेंज झाला आहे. आपण काय नॉर्मल लोक आहे, आपण काय इम्म्युटेबल. सेम इथं आहे. काय? तुमची जी पण स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये आपण कोणतेही चेंजेस करू शकत नाही. दे आर इम्म्युटेबल. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके, आता सपोज मी इथे समथिंग असं लिहिलं. काय? 11च्या ऐवजी मी काय लिहितो इथे? -1 लिहितो. काय लिहिलंय मी इथे आता? -1. काय आन्सर येईल? मागून चालू येईल. काय आन्सर येईल? येस. आता 0 1 2 बरोबर आपल्याला सिक्वेन्स माहिती आहे. -1 लिहिलं तर काय होईल? काय आन्सर येणार इथे? ब्लँक येईल. येस, काय आन्सर यायला पाहिजे इथे? बघा आता काय आलं इथे? टी. काय आहे इथे? टी. पण इथे पण काय आहे? टीच आहे. मग आपण आपली थेअरी टेस्ट करण्यासाठी सेकंड डिजिट घेऊया. काय आलं इथे? हा, म्हणजे काय? आशिषने काय सांगितलं? रिव्हर्स मधून तो चेक करेल. याला काय म्हणतो आपण? रिव्हर्स इंडेक्सिंग. काय म्हणतो आपण याला? रिव्हर्स इंडेक्सिंग. आता हे पायथन मध्ये असंच फीचर का बरं दिलंय? आखरीच्या कॅरेक्टर साठी -1 घ्यायचं असं का बरं? ऑलरेडी आपण सरळ सरळ कॅरेक्टर्स घेऊ शकतो. लास्ट कॅरेक्टर साठी, उलट्या कॅरेक्टर्स घेण्यासाठी मायनस मध्ये का बरं अलाउ केलं? हे फीचर का बरं दिलंय? आता एखादा पॅरेग्राफ आहे 100 वर्ड्स, तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये किती अल्फाबेट आहे? तुम्हाला सांगितलं कोणी, फक्त लास्टच अल्फाबेट ग्रॅप करा. तुम्ही मोजत बसणार आहे का पूर्ण? नाही. मग त्या केसमध्ये काय करणार? लास्ट पाहिजे ना तुम्हाला, तर तुम्ही काय करणार? लास्ट -1 टाकून देणार, म्हणजे तुम्हाला लास्ट अल्फाबेट किंवा कॅरेक्टर त्याच्यामध्ये मिळेल. लक्षात आलंय? येस. ओके, दिस इज नोन ॲज रिव्हर्स इंडेक्सिंग. ओके, आता हे बनवलं कसं हे विचारू नका, कारण की त्याची प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, घरी फ्री टाइम मध्ये सर्च करा की पायथन मध्ये रिव्हर्स इंडेक्सिंग कशी काय पॉसिबल आहे. त्याचा एक खूप छान फॉर्म्युला आहे. ओके, मग बघा, रिव्हर्स इंडेक्सिंग मध्ये तुमची जी पण स्ट्रिंग आहे अशा वे मध्ये फॉर्म होईल. GNIK -1 -2 या वे मध्ये, रिव्हर्स फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे काय? स्लाइसिंग. स्लाइसिंग मध्ये काय सांगितलंय? येस,
इंडेक्सिंग मध्ये तुम्ही काय घेऊ शकता, एकच कॅरेक्टर. काय चालू आहे, अटेंड नाही करायचंय का? ते जास्त सांगताय का, ते जास्त सांगताय का तुम्हाला? काय, घरी जाऊन करा, रूमवरच आहे ना तुम्ही राहिला, आता इथेच आहे ना सगळे. मग जा पावसात बॉटल भरून आणा त्यांच्यासाठी. ठीक आहे, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता. इंडेक्सिंग मध्ये वी आर एबल टू ग्रॅब सिंगल कॅरेक्टर. काय घेऊ शकतो आपण, सिंगल कॅरेक्टर. पण स्लाइसिंग मध्ये काय करतो आपण, वी कॅन टेक अ सब सेक्शन, म्हणजे पूर्ण एक वर्ड किंवा स्ट्रिंगचा एक पार्ट आपण याच्यामध्ये ग्रॅप करू शकतो. मग आता इंडेक्सिंग मध्ये काय करतो आपण, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कितव्या नंबरचा कॅरेक्टर पाहिजे ते लिहित होतो आपण. वी हॅव स्टार्ट, स्टॉप. ओके, म्हणजे काय, सपोज मला इथून स्टार्ट करायचं ग्रॅप करणं, अलाउज हा वर्ड मला ग्रॅप करायचा आहे. मग इथून काउंट करणार 0 1 2 3 4 5 6 7. ओके, 8 पासून मी इथे जे पण पुढे असेल 9 10 12 तो कॅरेक्टर टाकणार. कोणता कॅरेक्टर, स्टॉप आणि स्टार्ट. ओके, त्याच्यानंतर अजून एक पार्ट येतो, काय, स्टेप साईज. ओके, आपण स्टेप साईज एंड मध्ये बघूया. सिंटॅक्स काय बघा, स्टार्ट टाकायचं आणि स्टॉप टाकायचा आहे. मग आता वर्क कसं करता येईल, आता इथे काय बर्गर म्हणून लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता इथे बघा मी काय लिहिलंय, टेक्स्ट. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट 0 मध्ये काय सेंटरला कोलन आणि अप टू 3. ओके, काय आलं पाहिजे आन्सर, 0 to 3 काय आलं पाहिजे, BU आलं पाहिजे. ठीक आहे, चला चेक करूया आपण येत आहे का खरंच. BURRGER. ओके, आता सांगा सिंटॅक्स काय होता, 0:3. काय आलंय, BUR. डबल आर का बरं नाही आलंय, डबल आर का बरं नाही आलं, आलं काय पाहिजे, 0 1 2 3, 4 कॅरेक्टर्स आले पाहिजे होते. काय आलंय, फक्त BUR. का बरं असं, शेवटचं इन्क्लूड नाही करत. ओके, मग लक्षात ठेवायचं काय, तुमचा स्टार्ट पॉइंट काय असतो, इन्क्लुडेड, आणि एंड पॉइंट काय असतो, एक्सक्लुडेड. एंड पॉइंट घेत नाही. ओके, मग जर मला डबल आर पाहिजे असेल तर मला इथे काय टाकावं लागेल, 4. म्हणजे हा जो पण चौथा कॅरेक्टर आहे जी, तो काय होणार आहे, एक्सक्लूड होणार आहे. मग आता ऍक्च्युली हे यूज कुठे होतं ऍक्च्युअल मध्ये, ही स्पेसिफिक वर्ड फाइंड आउट करायचे, हे कुठे यूज होतं ऍक्च्युअल मध्ये, सांगता येईल का? मी तुम्हाला आधी पण हिंट दिली याची. येस, हा पार्ट कुठे यूज होऊ शकतो, जे पण सायबर क्राईम वगैरे याचे इन्व्हेस्टिगेशन वगैरे होता ना, ते याच्याच बेसिसवर होतं. तुमच्या चॅटमध्ये तुम्ही चॅटिंग करता, मेसेजेस पाठवता. ओके, ते मॉनिटर होता, त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक वर्ड्स आले. ओके, जनरली आजकाल जे पण पबजी वगैरे गेमिंग आहे त्यांचे अकाउंट्स असतात, जे पण टेररिस्ट वगैरे असतात ते काय करतात, त्या अकाउंट थ्रू कम्युनिकेट करतात. आणि मग ते त्याच्यात काही स्पेसिफिक वर्ड सापडले त्यांना, बॉम्ब अटॅक. ओके, बॉम्बचे काही कंपोनंटचे नावं असतील, काही स्पेसिफिक कंट्रीचे नावं असतील, असं काही वर्ड सापडले तर ते या स्लायसिंग थ्रू ते काय करतात, फिल्टर करून घेतात. ओके, तुमचं जे पण सर्वेलन्स आहे त्याच्यावरच चालतं. ओके, याच्यामध्ये पुढे एक लायब्ररी रेगेक्स म्हणून तुम्ही बघणार आहे ते पण. सो असे काही 2-3 लायब्ररीज यूज करून तुमचे जे मेसेजेस वगैरे आहे ते कंटिन्युअसली चेक होत असतात, तुम्ही काय कम्युनिकेशन वगैरे करताय. तुम्हाला सांगता येईल का, जे पण टेररिस्ट असतात कम्युनिकेशन साठी सगळ्यात जास्त कोणता ऍप यूज होत असेल, चॅटिंग साठी कोणकोणते ऍप्स आहे, व्हॉट्सअप आहे,
इंस्टाग्राम, अजून स्नॅपचॅट आहे. टेररिस्ट कोणते यूज करत असतील? कोणतं यूज करता? टेलिग्राम. का बरं टेलिग्राम? काय टेलिग्राम का बरं यूज करता? चांगले टेरेस नाही मग तुम्ही. तेच का बरं यूज करता? टेलिग्रामच का बरं? व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम काय यूज करायचं? त्यांना काही काय मूवीज डाउनलोड करायचे असतं का त्यांना फ्री टेलिग्राम वरून? येस, का बरं यूज होतो टेलिग्रामच का? स्नॅपचॅट आहे, तुमचं इंस्टाग्राम आहे, ऑलरेडी गेम्स आहे, गेम्स थ्रू पण चॅटिंग करता बरेच. टेलिग्राम का बरं पॉप्युलर एवढं? त्यातल्या त्यात मोबाईल फोन्स कोणते यूज करतात जनरली, जे हाय प्रोफाईल टेररिस्ट असतात? ते जनरली काय यूज करता? आयफोन यूज करता. का बरं असं? ऍप पण टेलिग्राम. त्यांच्यावर रूम मध्ये वॉच ठेवत चला, फोन वगैरे चेक करत जा त्यांचा. असं का बरं आहे? बस आयफोनची जी सिक्युरिटी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, त्याला हॅक करणं खूप टफ आहे. सेकंड थिंग, टेलिग्रामचं जे इन्क्रिप्शन आहे, टेलिग्रामचा मेसेज असं सिम्पल वे मध्ये ट्रान्समिट होत नाही. आता सपोज तुमचं नाव काय आहे? नाव एवढं चांगलं, काम एवढे खराब. ओके. आता सपोज ओंकारचा मेसेज काय केला, त्यांचं नाव काय? किरणने काय केलं? टॅप केला तो मेसेज, पण तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो? एन्क्रिप्टेड. किरणने कितीही ट्राय केलं तरी तो मेसेज त्यांना रीडच करता येणार नाही. येस, कारण की त्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडस गार्बेज डेटा टाकणार आहे, थोडेसे फॉर्म्युलेज यूज करून तो डेटा पूर्ण मॅनिप्युलेट होणार आहे, मग तो मेसेज ट्रान्समिट होईल. आणि डेटा मॅनिप्युलेशन साठी जो कोड लिहिलाय त्याचा रिव्हर्स कोड कुठे राहणार आहे? रिसिव्हरच्या टेलिग्राम मध्ये. रिसिव्ह झाल्यानंतर परत जो मेसेज आहे ऍक्च्युअल, तो त्या गार्बेज डेटामधून एक्स्ट्रॅक्ट होतो. म्हणून जनरली टेररिस्ट काय प्रेफर करतात? टेलिग्राम आणि आयफोन. आलं लक्षात? डिप्लोमा झाल्यानंतर घरच्यांना आयफोन मागायचा पहिले. वॉच ठेवा लागेल तुमच्यावर. ओके, आता इकडे लक्ष द्या आणि मला सांगा, आज कोणता डे आहे? वेडनसडे का? ओके, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता बघा, आता इथे काय लिहिलंय मी? 0 to 4 काय येईल? काय प्रिंट होणार आहे इथे? टीओडी. ओके, टीओडी. ओके. येस, 0 1 2 3. ठीक आहे. आता मी इथून काय करतोय? आय एम रिमूव्हिंग दिस 0, किंवा मी इथे लिहितोय सपोज, आपण याला थोडं मोठं करूया, 7, आणि इथे लिहितोय मी 3. काय येणार आहे आता बघा, सांगा काय येणार आहे इथे? 3 to 7. चला रन करून बघूया आपण. काय वालाय? AY स्पेस I. ठीक आहे. आता मी काय करतो? आय एम रिमूव्हिंग दिस 3. मी हा पॉइंट काय? हा आपला स्टार्ट पॉइंट आहे. हा काय आहे? स्टॉप पॉइंट आहे. सपोज मी स्टार्ट पॉइंटच काढून टाकला, काय येईल आता आन्सर? काय कन्सिडर करेल? स्टार्टिंग कुठून होते? 0 पासून स्टार्टिंग होते, म्हणून कन्सिडर काय होणार आहे इथे? 0. येस. आता मी इथे काय करतो? आय एम रायटिंग 3 आणि स्टॉप पॉइंटच टाकत नाहीये. स्टॉप पॉइंटच टाकला नाही, काय होणार आहे? 3 पासून कुठपर्यंत जाणार आहे? शेवटपर्यंत. ठीक आहे. सपोज मी दोन्ही नाही टाकले, पूर्ण सेंटेन्स प्रिंट होईल असं?
येस, म्हणजे तुम्ही जी व्हॅल्यू प्रोव्हाइड केली नाही तो काय करेल, ती अज्युम करून चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, आता आपण काय बघितलं नाहीये, स्टेप्स बघितल्या नाहीये. ओके. सो सपोज मी इथे लिहितो काय, फ्रॉम 0 टू 6 प्रिंट झाला पाहिजे, आणि त्याच्यानंतर काय, आता नंबर ऑफ स्टेप्स. आता ते मी स्टेप काय टाकतोय, 1. आता बघा, आता तुम्ही जे आउटपुट आहे त्याच्यावरून मला आन्सर करायचं. आता आपण आधी स्टेप्स यूज केल्या होत्या का, नाही. इथे काय डायरेक्टली पूर्ण लाईन अवेलेबल आहे. ठीक आहे. आता स्टेप काय टाकली मी इथे, 1. ओके, आय एम गोइंग टू रन दिस. काय आलंय, टुडे. काही चेंज झालाय का, नाही. आता मी स्टेप काय टाकतोय, ऍज 2. काय आलंय, TDY. ओके, थोडस समजण्यासाठी आपण काय करूया इथे, ओके. बघा आता काय झालंय, काय प्रिंट झालंय, TDY. आपला स्टार्टिंग पॉइंट काय आहे, 0. टी आला, टी झालाय प्रिंट, 0 पोझिशनला टी आहे. आता स्टेप म्हणजे काय, 2 स्टेप आपल्याला काय करायचे, इथे 2 स्टेप पुट करायचे. आता टी आलाय, त्याच्यानंतर ही स्टेप काय, 1. प्रिंट कोण कितवी करायची आहे, परत सेकंड स्टेप काय आलाय, मग 2. डी आलाय. त्याच्यानंतर परत एक स्टेप स्किप करायची आहे, परत 2 नंबरची स्टेपच प्रिंट करायची. मग काय स्किप झालंय, येस, ए स्किप झालाय, आणि 2 नंबरची स्टेप काय, वाय. म्हणजे कितीने जम्प करतोय तो आता, एक स्टेप सोडून, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या स्टेपला तो जम्प करतो. जर मी असं टाकलं काय, 3, रन दिस, काय होणार आहे, टी प्रिंट झाला, पहिली स्टेप सोडून दिली, त्याच्यानंतर पहिली स्टेप सोडली, दुसरी सोडली, आणि तिसरी प्रिंट झाली. तिसऱ्याला काय आहे, ए झाला, ए प्रिंट. येस, त्याच्यानंतर जो पण स्टेप असेल तिथे काहीतरी स्पेस आहे, म्हणून तो प्रिंट झालेला नाहीये. लक्षात आलंय, येस. म्हणजे जेवढ्या स्टेप्स तुम्ही लिहिल्या तेवढ्या स्टेपलाच तो डिस्प्ले करणार आहे. घरी थोडस प्रॅक्टिस कर. आता इथे बघा, इथे स्टेप काय लिहितोय मी, -1 लिहितोय. काय लिहितोय मी, स्टेप -1. याला ब्लँक ठेवतोय, याला पण ना स्टार्ट पॉइंट सांगत आहे मी, ना स्टॉप पॉइंट. फक्त मी काय लिहिलंय, -1. काय लिहिलं सर, काय प्रिंट होणार आहे स्क्रीनवर. आता आतापर्यंत तुम्ही आन्सर सांगितले सगळे, काय बरोबर निघाले. इथे थोडा विचार करा, स्टेप काय लिहिले मी, -1 लिहिली. अंदाज लावा, तुम्हाला माहिती आन्सर. येस. चला रन करूया, याला काय म्हणतात ते सांगा मला. काय झालंय, येस, दिस इज स्ट्रिंग रिव्हर्स. आलं लक्षात, इथे काय केली आपण, स्ट्रिंग रिव्हर्स मध्ये प्रिंट केली आहे. किती लाईनचा कोड लागला आपल्याला त्याच्यासाठी, जस्ट सिंगल लाईन. हेच तुम्हाला सी लँग्वेज मध्ये करायचं असेल, स्ट्रिंग रिव्हर्सचा कोड आहे का, सिलेबस मध्ये होता का, स्ट्रिंग रिव्हर्स होता. किती मोठा कोड होता तो, इथे तशी काही गरज नाही आहे. ओके. सो दिस इज नोन ॲज स्लाइसिंग. खूप मोठ्या डेटामधून तुम्हाला काही स्पेसिफिक डेटा रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही काय यूज करणार त्याच्यासाठी, स्लाइसिंग. ठीक आहे, आलंय लक्षात. ओके. त्याच्यानंतर जर मला ऍड्रेस वगैरे लिहायचा असेल, ओके, सपोज मला ऍड्रेस लिहायचा आहे आणि तो मल्टिपल लाईन मध्ये लिहायचा आहे. MIT कॉलेज, कोणता रोड आहे तो, औरंगाबाद रोड आहे की येवला रोड आहे, संभाजीनगर रोड. आता मला काय करायचंय, मल्टिपल लाईन मध्ये लिहायचा आहे हा पार्ट. काय करायचंय, हा मल्टिपल लाईन मध्ये आला पाहिजे. पण मी 2 लाईन केल्या तर काय झालंय लगेच, येस,
रेड लाईन शो होते का इथे? येस होते ना शो. आता सपोज ही अवॉइड करायसाठी मी टेम्परी काय करतोय असं लिहितो आणि प्रिंट सी. बघा, मला काय पाहिजे होतं, दोन वेगळ्या लाईन मध्ये कोड पाहिजे होतं. काय आलंय, एकाच लाईन मध्ये आलाय. ऍड्रेस जेव्हा पण तुम्ही कोणता फॉर्म वगैरे फिल करता, मल्टिपल लाईन मध्ये ऍड्रेस पाहिजे. इथे काय होतंय, मल्टिपल लाईनच्या जागी एकाच लाईन मध्ये येतोय आणि ते पण काय होतंय, येस स्पेस येतोय फक्त. मला असं नकोय, मला हा मल्टी लाईन मध्येच पाहिजे. मग त्याच्यासाठी मी यूज काय करू शकतो, काय यूज करतोय मी, ट्रिपल कोट. मग तुम्ही सिंगल पण यूज करू शकता, डबल पण यूज करू शकता. आले दोन्ही मल्टिपल लाईन मध्ये. आलं लक्षात? जर तुम्हाला असं काही पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार, 3 टाइम्स डबल कोट और 3 टाइम्स सिंगल कोट. आलंय लक्षात? ठीक आहे, कोणाला काही डाऊट सोफा? ओके. त्याच्यानंतर स्ट्रिंग मध्ये अजून एक गोष्ट आहे. येस, कोणाच तरी नाव सांगा आता, चला. येस, कोणाला बकरा बनवायचं सांगा. रोहित झालंय, कालच छान झाली. कोण आहे रोहित? हा, तुम्ही गप्पा करत आहे. तुमच्या तर हे करायलाच पाहिजे, आपण यूज केलाच पाहिजे. कोई मिल गया मध्ये तुम्हीच आहे का? सरनेम काय रोहित? स्पेलिंग सांगा. ई ना. आता आपण काल काय बघितलंय, येस, फर्स्ट नेम प्लस लास्ट नेम लिहिलं तर काय होणार आहे, दोघांचं कॉन्कॅटिनेशन होणार आहे प्रॉपर. ठीक आहे. आता सपोज मी असं केलं, तुमचा रोल नंबर काय आहे? 45. आता इथे मी असं लिहिलं पुढे काय, आता काय होणार आहे या केसमध्ये, मी पहिले फर्स्ट नेम लास्ट नेम लिहिलं, काय आलं, फुल नेम येऊन गेलं इथे. आता काय येणार आहे, इथे रोल नंबर ऍड केला, काय येईल, काय यायला पाहिजे, एरर यायला पाहिजे का. त्यांनी काय सांगितलंय, कॉन्कॅटिनेशन कोणाचं पॉसिबल आहे, स्ट्रिंगचं. इंटिजर सोबत होऊ शकतं का, नाही. ठीक आहे, आपण थोडीशी इथे ऍडजस्टमेंट करूया. आता रन केलं तर काय होईल, एरर काय दिसतोय, कॅन ओनली कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग नॉट इंटीजर. आता इथे मी काय केलं, इंटीजर पहिले घेऊन टाकलं. काय होईल आता या केसमध्ये, इंटीजर प्रिंट होईल पण पुढचं प्रिंट नाही होणार असं. काय आलं, फक्त आणि फक्त एररचा टाईप चेंज झाला. पहिले तो कोणाबद्दल विचार करत होता, प्रायमरीली स्ट्रिंग बद्दल. आता मी इंटीजर पहिले घेतलाय म्हणून तो कोणाच्या बेसिसवर एरर दाखवतोय, इंटीजर. त्यांनी सांगितलं इंटीजर आणि स्ट्रिंग मध्ये ऍडिशन काय नाही पॉसिबल नाही आहे. आलं लक्षात? मग तुम्ही फक्त प्लेस जरी चेंज केली व्हेरिएबलच्या टाईपची, एरर सुद्धा काय होईल त्याच्या अकॉर्डिंग चेंज होणार. ओके. आणि इंटरव्ह्यू मध्ये आता नाही विचारतील ऍज ए फ्रेशर्स, पण तुम्ही 3-4 इयर्स एक्सपिरियन्स झाला तुम्हाला की मग अशा टाईपचे तुम्हाला विचारतील की इथे एररच काय येईल, काय नाव आहे इथे. बघा एररचं नाव काय आहे, टाईप एरर. पुढे जाऊन हे एरर्स आपण स्वतः जनरेट करणार आहे. म्हणजे काही एरर आला तर आपला स्वतःचा मेसेज दिसेल तिथे. ओके, लक्षात आलं इथे? ओके. त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट बघितली होती, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन तर झालंच आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, इंटू 10. काय होणार आहे, 10 टाइम्स प्रिंट होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय अलाउड आहे, स्ट्रिंग मल्टिप्लिकेशन पण अलाउड आहे. ठीक आहे. ओके. आता चला आपण एक थोडी डिफरंट गोष्ट करून बघूया.
आता बघा इथे मी एक वर्ड लिहितोय, त्या वर्ड वरून अंदाजा लावा काय येणार आहे इथे. येस, इथे काय लिहिलंय मी? अप्पर लिहिलंय. काय लिहिलंय इथे मी? हा, काय होईल याच्याने? येस, चेक करूया आपण. काय आलंय रोहित? कॅपिटल आलाय. आता सपोज आपण हाच कॉपी करूया. रोहित मोठा झाला, जादू भेटला त्याला. ओके, येस. आता इथे काय लिहिलंय आपण? कॅपिटल मध्ये. इथे लोअर लिहिल्याने काय होणार आहे? लोअर मध्ये आलं. ठीक आहे. आता आपण थोडं इथे दुसरं काहीतरी घेऊया. हम्म, ओके. आता तुम्हाला काय करायचंय? रिझल्ट ऑब्झर्व करायचा आणि त्याच्यावरून मला सांगायचंय इथे काय होतंय. येस, इथे काय आता नाव स्प्लिट दिलेलं आहे मी. काय नाव दिलंय? स्प्लिट. शब्दशः अर्थ काय स्प्लिटचा? काय किरण? हा, काय करणे त्याचे सेपरेट पार्ट मध्ये त्याला डिवाइड कर. ओके, आता रन करून बघूया काय झालंय. बघा इथे सगळे वर्ड्स काय झाले त्याच्यातले सेपरेट झाले. ओके, आता इथे मी एक अल्फाबेट टाकतोय. ओके, आता इथे काहीच मी टाकलं नव्हतं. आता मी काय टाकतोय इथे? एक अल्फाबेट टाकतोय. आता काय झालंय बघा, वर्ड्स काय झाले पूर्णपणे चेंज झाले. का बरं? पहिले काय होतं ना आता काय आहे फरक? हे रिमूव्ह तर झालं, अजून काय केलंय त्याच्यासोबत सोबत? ए च्या बेसिसवर स्प्लिटिंग कोणाच्या बेसवर केली आहे? ए च्या बेसवर. टीओडी काय सेपरेट वर्ड म्हणून कन्सिडर झालं. त्याच्यानंतर वाय जो आहे, वाय स्पेस आय एस, हा काय झाला? एक वर्ड म्हणून कन्सिडर झाला. त्याच्यानंतर ए च्या बेसिसवर स्प्लिट झालं. ओके, त्याच्यानंतर जी आर ई, परत ए पासून स्प्लिट झालाय पुढे. तर ए नंतर काय? टी डी आलाय. टी डी परत ए च्या बेसिसवर स्प्लिट. एंडला काय बाकी राहिलाय? वाय. ओके, जर तुम्ही काहीच दिलं नाही, कशाच्या बेसिसवर स्प्लिट होणार आहे मग? ऑन द बेसिस ऑफ स्पेसेस, ऑन द बेसिस ऑफ ब्लँक स्पेस. लक्षात आलंय? ठीक आहे. ओके, सपोज आता ही स्ट्रिंग मी सी लँग्वेज मध्ये डिक्लेअर केली. काय? ही स्ट्रिंग काय केली आहे मी? सी लँग्वेज मध्ये बनवली. मला माहिती करायचं याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहे. काय करणार मी सी लँग्वेज मध्ये? एखादा पॅराग्राफ आहे कन्सिडर करा. ओके, मला माहिती करायचं त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहे सी लँग्वेज मध्ये. तुम्ही काय करणार तिथे? तुम्हाला फंक्शन आहे त्याच्यासाठी सी लँग्वेज मध्ये स्पेशल, म्हणजे तुम्हाला माहिती पण आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक लायब्ररी पण इम्पोर्ट करताय. हॅश इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच, हॅश इन्क्लूड एसटीडीआय डॉट एच करता ना? हा, मग त्याच्यामधलं एक फंक्शन इथे युज होतं. येस, एसटीआर एलियन म्हणून फंक्शन आहे. स्ट्रिंग लेंथ एसटीआर एलियन. तसंच पायथन मध्ये पण काय सिम्पल लेंथ नावाचं फंक्शन आहे. काय? लेंथ. ओके, फंक्शन कॉल केलं मी. आता कोणाची लेंथ मेजर करायची तो व्हेरिएबल याच्यामध्ये टाकायचं. येस, किती कॅरेक्टर आहे? 20. ओके, इन्क्लुडिंग स्पेसेस. स्पेस सुद्धा काय कन्सिडर होईल याच्यामध्ये? ऍज ए कॅरेक्टर म्हणून कन्सिडर होईल. लक्षात आलंय? हो नाही? आता ही स्ट्रिंग लेंथ का बरं पाहिजे तुम्हाला? सांगता येईल काय काही आयडिया? येस, तुम्ही कधी कॉपी पेस्ट केला असेल एखादा मेसेज, 1001 लाईनचा मेसेज आहे, तो कॉपी केला आणि व्हॉट्सअपवर टाकला, 1000च्या 1000 लाईन जातील का? त्याला काय असते? लिमिट. व्हॉट्सअप काय करतं? लिमिट चेक करून घेतं. तुम्ही टेलिग्रामवर मूवी शेअर केलाय, व्हॉट्सअपवर केलाय कधी? का बरं? लिमिट आहे. फाईलच्या साईजला काय तिथे लिमिट आहे. टेलिग्रामला पण लिमिट आहे, पण ते लिमिट खूप
हाय आहे. ओके, मग त्या कंडिशनवर तुम्ही असं वेने काय करणार आहे, जी पण साईज ऑफ द व्हेरिएबल आहे ती चेक करणार आहे. तुमचे मूवीज वगैरे हे सुद्धा तुम्ही कशात स्टोअर करता, ऍक्च्युअल मध्ये व्हेरिएबल फॉर्म मध्ये स्टोअर होता. आपण पुढे जाऊन टेक्स्ट फाईल वगैरे या वे मध्ये एडिट करून बघणार आहे. आलं लक्षात इथपर्यंत? काही डाऊट कोणाला? ठीक आहे. ओके, आता इथे अजून एक फंक्शन मी लिहून बघतो. येस, इथे काय लिहिलंय मी, डेमो डॉट टायटल. काय करत असेल टायटल? त्याच्या नावातच आहे, टायटल देत असेल. काय टायटल देणार तुम्ही? ओके, आन्सर बघा आणि मग सांगा, रिझल्ट बघून सांगा काय झालं रिझल्ट आणि मेन. जे पण पहिले अल्फाबेट्स आहे प्रत्येक वर्डचे ते काय झाले, कॅपिटल. झोपू राहिलं सोन्याची बाळी घातलेलं, झोपू नको. चॉकलेटची बर्फी आणून देऊ मी. हा हो, व्हेरी गुड. उद्या ठीक आहे. कोणतं चॉकलेट खायची? हा, मेलडी खायची. नरेंद्र मोदी. उद्या मेलडीची बर्फी सरांसोबत खायची. ठीक आहे, झोपायचं नाही. पाणी, मी पाणी देऊ का? ओके, आता सपोज एखादं फंक्शन तुम्हाला नाव आठवतंय पण ते फंक्शन काय करतं ते आठवत नसेल. ओके, तुम्हाला काय माहितीये, यू नो द नेम ऑफ फंक्शन, तुम्हाला फंक्शनचं नाव माहिती आहे पण त्याचं वर्किंग काय ते माहिती नाही. त्या केसमध्ये काय करू शकता तुम्ही, सी लँग्वेज मध्ये काय करू शकता? मी काल सांगितलं होतं की एखादं फंक्शनचं नाव माहिती आहे तुम्हाला पण त्याचं वर्किंग माहिती नाहीये. ओके, त्या केसमध्ये काय करू शकता तुम्ही सी लँग्वेज मध्ये? कोणतंही सॉफ्टवेअर युज करा तुम्ही, कोणतंही सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो काय, हेल्प नावाचा. काय ऑप्शन असतो? हेल्प. ओके, सी लँग्वेज मध्ये पण सेम ऑप्शन आहे, हेल्प नावाचा ऑप्शन आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये गेले, फंक्शनचं नाव टाईप केलं तर तुम्हाला त्याचं इनपुट काय दिलं पाहिजे, त्याला आउटपुट काय आलं पाहिजे ते समजतं. आपण राऊंड फंक्शन युज केलं तर राऊंड फंक्शन युज करताना पण आपल्याला बघ एक मेसेज शो झाला होता, येस, की त्याला काय इनपुट दिलं पाहिजे आणि सेकंड इनपुट काय असलं पाहिजे. ठीक आहे, सपोज आता मला टायटलचं मला वर्किंगच नाही माहिती, मग मी काय करणार त्या केसमध्ये, आय एम गोइंग टू कॉल फॉर. ओके, येस, अशा केसमध्ये मी काय करणार आहे, आय एम गोइंग टू यूज हेल्प. हेल्पच्या मध्ये काय टाकायचं आहे आता, तर माझं जे पण फंक्शन आहे, येस, फंक्शनचं नाव काय, टायटल टाकून बघूया, आपण रन करून बघूया. येस, बघा आता मी इथे काय टाकलंय, हेल्प डेमो डॉट टायटल. ओके, इथे मला काय दिसतंय, अरे टुडे इज ग्रेट डे झालंय का? हा, बोनाफाईड सर्टिफिकेट मला लागतंय का बस पास साठी?
लागताय ना? ठीक आहे. नंबर लिहून घ्या मोबाईल नंबर. 8430 8430 8430 8430 केली. तर त्याच्यावरती तुमचं नाव आणि जिथं राहताय ना तो प्रॉपर पत्ता द्यायचा आणि खाली मेन्शन करायचं रिक्वेस्ट गेट बोनाफाईड सर्टिफिकेट. ठीक आहे. तर ते मग उद्या तुम्हाला रेडी कंडिशन मध्ये भेटून. हा, ज्याला ज्याला हवे त्यांनी व्हॉट्सअप करून द्या. ओके, भेटलाय का तुम्हाला पाणी? ओके, झालं सगळ्यांचं? ओके. कोणाचा फोन आहे? कोणाला इच्छा होती पार्टी द्यायची? ओके, इकडे बघा आता. बस इकडे लक्ष द्या. आता मी काय टाकलंय बघा, हेल्प. ओके, कोणतं फंक्शन आहे? टायटल. कोणत्या डेटा टाईपवर काम करतो तो फंक्शन? स्ट्रिंग. आता याचं मला आउटपुट बघा काय मिळालंय. येस, ती फंक्शनचं नाव काय? टायटल. तो काय रिटर्न करतो? इट रिटर्न्स वर्जन ऑफ स्ट्रिंग वेअर इच वर्ड इज टायटल केस. टायटल केस म्हणजे काय? प्रत्येक शब्दाचा जो फर्स्ट अल्फाबेट आहे दॅट विल बी इन कॅपिटल. बाजूने दिले असतं त्यांना हाताला. राहिले किती? 3 मिनिट राहिले. आलं लक्षात? तर तुमची जर काही एक्झाम वगैरे असेल आणि तुम्हाला हेल्प घ्यायची असेल तर तुम्ही यावेळेने हेल्प फंक्शनचं युटिलायझेशन करू शकता. ओके, प्रत्येक ऑनलाईन एक्झाम मध्ये हे काय असतं? इट इज लिगल. इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला काही टास्क दिला ऑनलाईन लाईव्ह, त्या केसमध्ये पण तुम्ही हेल्प फंक्शन यूज करू शकता. ठीक आहे. बरेचदा फंक्शनचे नाव वगैरे सेम असतात, तर त्या केसमध्ये लक्षात येत नाही. ओके, सो यू कॅन यूज हेल्प. इथे राऊंड टाकून बघूया आपण. बघा राऊंडचं काय आलंय. येस, आलंय ते राऊंडचं डिस्क्रिप्शन. राऊंड अ नंबर टू गिवन प्रिसिजन इन डेसिमल डिजिट्स. आता इथे वर्ड इम्पॉर्टंट वर्ड प्रिसिजन. ओके, द रिटर्न व्हॅल्यू इज अन इंटीजर इफ एन डिजिट इज ओमिटेड ऑर नन. म्हणजे जर तुम्ही डिजिट्सच टाकले नाही, आज इट इज नंबर येतील. ओके, आणि जो डिजिट टाकला एन डिजिटचा अगर तेवढेच नंबर तुम्हाला डेसिमल पॉईंट नंतर दिसतात. ओके, सो दिस इज युअर राऊंड. इथे कोणतेही फंक्शन टाकून तुम्ही त्याचं मीनिंग, डेफिनेशन, वर्किंग घेऊ शकता. ठीक आहे, कोणाला काही डाऊट? ओके, ठीक आहे, विल स्टॉप हिअर. थांबा, सगळ्यांची अटेंडन्स बाकी आहे.